गोल्डची काय न्यूज होती का आज अप साईडला गेलं त्याच्यामुळे? नाही, गोल्डची काही न्यूज नव्हती. गोल्डची सकाळची न्यूज होती कालची फक्त ओव्हरची. त्याच्यानंतर न्यूज का नाही, गोल्ड टॉपला जाणार आहे आता. गोल्ड अजून गोल्ड वरती जाणार सर? काय म्हटलं? अजून वरती जाणार गोल्ड? होय, अजून वरती जाणार. मधी बाय करून चालत नाही, बॉटमला बाय करायचं होतं. आधी मध्ये बाय करू नका. आणि दुपारी वरती काहीतरी झालती ना, युक्रेनची आणि रशियाचं काहीतरी. होय, ती आलेली. त्याच्यासाठी सकाळी जे हे झालं, गॅपअप जे झालं ते सकाळी त्या न्यूज साठी गॅपअप झालेलं. हा, रशिया आणि युक्रेनचं वारचं काहीतरी होतं, त्याच्यामुळे त्याचं हे झालं. तरी पण गोल्डची टोटली ओव्हरऑल जे हे आहे ते बुलिश आहे, लक्षात घ्या. आवाज येतो का सर्वांना? चालू करूया आपण. येतोय. ओके, ठीक आहे, चालू करूया आपण. आजचं लेक्चर चालू करूया. सर्वांना आवाज येतो का चेक करा जरा. हा, ओके, ठीक आहे. आज आपण कॅन्डलस्टिक, त्याच्यानंतर सिक्युरिटी, कॅन्डलस्टिक सायन्स, कॅन्डलवरनं बायस कसा प्रेडिक्ट करायचा असतो, बाकीच्या सगळ्या गोष्टी आपण इथं बघणार आहोत, लक्षात घ्या. त्यामध्ये पहिल्यांदा बेसिक कॅन्डल कशा तयार होतात ह्या पहिल्यांदा आपल्याला बघून घ्यायला लागणार आहे. स्क्रीन दिसते का बघा सर्वांना? ओके, ठीक आहे. मला सांगा, ग्रीन कॅन्डल मार्केटमध्ये कधी तयार होते आणि रेड कॅन्डल कधी तयार होते किंवा ब्लॅक कॅन्डल? रेड कॅन्डल सर जेव्हा मार्केट डाऊन साईडला असेल तेव्हा. डाऊन साईडला असेल तेव्हा रेड कॅन्डल. ओके, ठीक आहे. आणि ग्रीन कॅन्डल? बुलिश कॅन्डल जेव्हा अपसाईड अपट्रेंड चालू असेल मार्केटला, मार्केट वर चालू असेल तेव्हा. ओके, ठीक आहे. आता तुम्ही मला सांगा, मार्केट वरती जात असेल तर सगळ्या ग्रीनच कॅन्डल येणार असं तुमचं म्हणणं आहे? सर म्हणजे कसं ना, आता जास्त सेलर ऍक्टिव्ह असले ना तर सेलिंगला जाणार, बाईंगला जाणार मार्केट. आणि जर बाहेरचा ऍक्टिव्ह असलं तर सेलिंगला जाणार, म्हणजे रेड कॅन्डल येणार. हा, तरी पण लक्षात घ्या, कॅन्डलचा कलर कसा प्रेडिक्ट करायचा असतो. कॅन्डलचा कलर कसा प्रेडिक्ट करायचा असतो हे तुम्हाला दाखवतो मी इथं. हे बघा, तुम्ही खाली जाताना ब्लॅक म्हणताय, पण मार्केट खाली चाललंय म्हटल्यावर मग सगळ्या ब्लॅकच व्हायला पाहिजे ना, बरोबर ना? ऍक्च्युली तसं नसतंय. ऍक्च्युली ओपनिंग आणि क्लोजिंग वर कॅन्डलचा कलर ठरतोय, लक्षात घ्या. ओपनिंग आणि क्लोजिंग वर. मग ते कसं होतंय बघा, इथं स्क्रीन दिसते ना सर्वांना? हो, हा, इथं बघा, आता ग्रीन कॅन्डलचं दाखवतो तुम्हाला मी. ग्रीन कॅन्डलचं दाखवल्यानंतर तुम्हाला समजेल. ही ग्रीन कॅन्डल आहे. इथं ओपन इथं झाले ग्रीन कॅन्डल. ओपन 10 रुपयाला झाल्या. त्याच्यानंतर मार्केट इथून ओपन झाल्यानंतर थोडं खाली गेलं आणि तिनं काय मारला, एक लो मारला. लो किती रुपयाचा मारला? 5 रुपयाचा मारला. आणि त्याच्यानंतर मार्केट डायरेक्ट टॉपला गेलं, इथं हायला गेलं. या हायला गेलं. हायला कितीला गेलं? 100ला गेलं. आणि त्याच्यानंतर मार्केट येऊन क्लोज इथं झालं. इथं क्लोज झालं. कितीला क्लोज झालं? 80ला क्लोज झालं. आता तुम्ही मला सांगा, ओपनिंग कितीला झाली? 10ला. आणि क्लोजिंग कितीला झाली? 100ला झाले क्लोज. 80ला क्लोज झाले. 80ला क्लोज झाले. मग ओपनिंगच्या वरती क्लोज झाले की खाली क्लोज झाले? ओपनिंगच्या वरती. ओपनिंगच्या वरती. ज्या वेळेला ओपनिंगच्या वरती क्लोजिंग होते कोणती कॅन्डल, तर तिचा कलर कोणता असते? ग्रीन. ग्रीन. आणि याच्या उलट, ओपन कितीला झाले? इथं 80ला ओपन झाले, बरोबर? आणि क्लोज कितीला झाले? 20ला. मग ओपनिंगच्या खाली क्लोजिंग झाले का? ओपनिंगच्या खाली क्लोजिंग झाले ना, बरोबर का? मग कलर कोणता असणार कॅन्डलचा? रेड असेल, ब्लॅक असेल, कोणताही धरू शकते. इथं मॅटर करतो का कलर? कलर मॅटर करत नाही. मॅटर काय करते? ओपनिंग अँड क्लोजिंग मॅटर करते, बरोबर ना? बरोबर. समजलं सर्वांना? ओपनिंग अँड क्लोजिंग. हो. हा, त्याच्यावरून कॅन्डलचे कलर प्रेडिक्ट होतात, बरोबर ना? बरोबर. हा, कुणाला ड्रॉइंग काढायचं असेल तर या पद्धतीने ड्रॉइंग काढून घ्या, स्क्रीनशॉट करून घ्या पाहिजे तर. आणि तिथं हे पण लिहून घ्या, नोट पण लिहून घ्या.
ज्यावेळेला ओपनिंगच्या वरती क्लोजिंग होतं मार्केट त्यावेळेला कॅन्डलचा कलर ग्रीन होतो आणि ज्या वेळेला ओपनिंगच्या खाली कॅन्डल क्लोज होते त्यावेळेला त्या कॅन्डलचा कलर कोणता होतो, रेड किंवा ब्लॅक, कोणताही तुम्हाला कोणता वाटेल तो तुम्ही लिहू शकता. झालं सर. ओके ठीक आहे. सर्वांना समजलं हे? हँड राईज करा. ओके ठीक आहे. त्याच्यानंतर ना बघा कॅन्डलस्टिक प्रेशर. आता तुम्ही मला सांगा एक गोष्ट, कॅन्डलस्टिक प्रेशर वरून तुम्हाला काय करताय, म्हणजे कोणती गोष्ट समजून येते? तर कॅन्डलस्टिकचं जे प्रेशर आहे त्याच्यावरून तुम्हाला काय समजतं का? हो. बायर सेलर सर. बायर सेलर्स फक्त समजतात बरोबर काय, पण याच्यावरून एंट्री घेऊ शकता तुम्ही? नाही. नाही घेऊ शकत बरोबर ना. ह्याच्यावरून तुम्ही एंट्री घेऊ शकत नाही. मग बायर्स आणि सेलर्स किती ऍक्टिव्ह आहेत आणि किती व्हॉल्यूम आहे हा थोडाफार तुम्हाला काय दिसून येतो, या कॅन्डलवरून दिसून येतो बरोबर काय. आता पहिल्या कॅन्डलला खालच्या बाजूनं जर वरच्या बाजूला जर प्रेशर लागला असेल तर याच्यामध्ये कोण ऍक्टिव्हेटेड आहे सांगा मला जास्त? बायर. मग ह्या लोच्या खाली काय पडलाय? लिक्विडिटी पडल्या, स्टॉप लॉस पडल्यात बरोबर आहे. इकडं मार्केट काय करायला लागलंय? सेलर ऍक्टिव्ह झाले. सेलर ऍक्टिव्ह. एसएल कुठं पडल्यात? ह्याच्यावरती. मग लिक्विडिटी इथं पडले बरोबर काय. हा त्याच्या उलट इथं एसएल पडलेत, इथं एसएल पडलेत. याचा अर्थ काय आहे की ज्या एरियामध्ये वरून आणि खालून प्रेशर जिथं जास्त लागायला लागलंय आणि जो कन्सोल्टेशन भाग आहे असा कन्सोल्टेशन भाग आणि तिकडं वरच्या बाजूने पण प्रेशर जास्त आणि खालच्या बाजूला पण प्रेशर जास्त आहे, त्यावेळेला मार्केट मेकर काय करणार आहेत? लिक्विडिटी. दोन्ही साईडची लिक्विडिटी घेतात, लक्षात घ्या. ते दोन्ही साईडची लिक्विडिटी घेण्याचा प्रयत्न करतात. समजलं? कारण की स्टॉप लॉस खाल्ल्याशिवाय त्यांना पैसा मिळत नाही त्यामुळे. ओके ठीक आहे, समजलं इथपर्यंत? त्याच्यानंतर ना टायटल टाकून घ्या सर्वांनी. एका मार्केटमध्ये एका कॅन्डलची किंमत कधीपर्यंत असते किंवा कॅन्डलची सिक्युरिटी कधीपर्यंत असते? कॅन्डल सिक्युरिटीमध्ये एका कॅन्डलची किंमत मार्केटमध्ये कधीपर्यंत असते? स्क्रीन दिसते का बघा सर्वांना? हो. ओके ठीक आहे. स्क्रीन दिसत असेल तर तुम्हाला मी दाखवतो मार्केटमध्ये एका कॅन्डलची सिक्युरिटी कधीपर्यंत असते. टायटल लिहून घेतलं सर्वांनी? हो सर. ओके ठीक आहे. व्हाईट स्क्रीन दिसते सर्वांना? ओके. ओके इथं आता ड्रॉइंग करतो. ही तुमच्याकडे पहिली एक अशी कॅन्डल तयार झाल्या. या कॅन्डलचा कलर कोणता पण असू दे. या कॅन्डलचा हा लो आहे, हा हाय आहे आणि हा लो आणि हाय एवढं असू दे. आता मला सांगा ही जी कॅन्डल आहे हिचा कलर कोणता पण असू दे, मग ह्या कॅन्डलची सिक्युरिटी कधी संपते मार्केटमध्ये? किंमत कधी? टाइम संपल्यावर. टाइम संपल्यावर नाही, लक्षात घ्या. टाइम संपल्यावर नाही संपू शकत. ऍक्च्युली ही जी कॅन्डल आहे, समजा आता ही 4 आवरची कॅन्डल आहे बरोबर? हा ही 4 आवरची कॅन्डल आहे. आता ह्याच्या पुढची कॅन्डल जर ह्याच्या आतमध्ये म्हणजे टाइम संपल्यानंतर पुढची 4 तासाची नवीन तयार होणार ना. बरोबर. बघा ही नवीन तयार झाली. पहिल्या कॅन्डलच्या लोच्या आणि हायच्या बाहेर गेले का? नाही गेलेली बरोबर आहे, नाही गेलेली. मग पहिल्या कॅन्डलची दुसऱ्या कॅन्डलने सिक्युरिटी संपवली का? नाही संपवली. मग कुठल्या कॅन्डलला किंमत असणार आहे यात? फर्स्ट कॅन्डलला. 1 नंबरच्या कॅन्डललाच किंमत असणार बरोबर का. 1 नंबर कॅन्डललाच किंमत असणार आणि 2 नंबर कॅन्डलला किंमत नसणार. का? कारण की ती काय आहे? इनसाइड कॅन्डल आहे बरोबर ना. इनसाइड कॅन्डलला काय असतं? इनसाइड कॅन्डलची स्वतःची काय असते? व्हॅल्यू नसते, लक्षात घ्या. ओके. इनसाइड कॅन्डलची स्वतःची व्हॅल्यू नसते. असं एक ड्रॉइंग काढून घ्या पहिल्यांदा, म्हणजे तुम्हाला नंतर ज्या वेळेला स्ट्रक्चर मॅपिंग करणार ना त्यावेळेला तुम्हाला फायदा होईल त्याचा. बरोबर. इनसाइड कॅन्डलची स्वतःची व्हॅल्यू नसते, नो व्हॅल्यू. थोडक्यात 0 व्हॅल्यू जरी टाकलं तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही.
घेतलं ड्रॉइंग करून? हा सर झालं. ओके ठीक आहे. आता पुढच्या याच्यामध्ये आता ही एक कॅन्डल आहे तुमच्याकडे. येस. ही एक कॅन्डल आहे. हिचा लो मार्क केला, हाय मार्क केला. परत इकडे एक कॅन्डल अशी, हिचा लो मार्क केला, हाय मार्क केला. आता या दोन कंडिशन मध्ये पहिल्या कॅन्डलची तुमच्याकडे जी पहिली कॅन्डल आहे तिची सिक्युरिटी संपते. लक्षात घ्या, दोन कंडिशन मध्ये. कोणत्या कंडिशन मध्ये? ज्या वेळेला पहिल्या कॅन्डलच्या का दुसरी कॅन्डल तयार झाल्या, का ही दुसरी कॅन्डल तयार झाल्या, पहिल्या कॅन्डलच्या खाली दुसरी कॅन्डल क्लोज झाल्या का बघा? नाही. झाल्या नाही. नाही. मग पहिल्या कॅन्डलच्या खाली दुसरी कॅन्डल जर क्लोज होत नसेल तर या कंडिशन मध्ये पहिल्या कॅन्डलचा दुसऱ्या कॅन्डलने काय केलेलं आहे? लो स्वीप केलाय. कळालं तुम्हाला? लो स्वीप केलाय. आणि ज्यावेळेला लो स्वीप होतोय त्यावेळेला एक नंबर कॅन्डलची कंडिशन काय होते? एक नंबर कॅन्डलची सिक्युरिटी संपते आणि 2 नंबर कॅन्डलची काय होते? तयार होते. समजलं तुम्हाला? हा, तर परत सांगा एकदा. परत एकदा सांगतो, एकच मिनिट. तर बघा, एक नंबर कॅन्डल जी आहे तिचा ओपन लो क्लोज आहे मार्क केला तुम्ही, लो मार्क केला तिचा. ओके, लो मार्क केला. 2 नंबरची कॅन्डल एक नंबर कॅन्डलच्या लोच्या खाली क्लोज झाले का सांगा मला? नाही सर. नाही. झाल्या? नाही झालेली. मग काय झालं? मार्केट फक्त त्याच्या खाली जाऊन वरती येऊन क्लोज झाली ना. हे बघा, ही 2 नंबरची जी कॅन्डल आहे ती फर्स्ट कॅन्डलच्या खाली जाऊन वरती जाऊन क्लोज झाली ती, बरोबर आहे का? येस सर. त्यावेळेला एक नंबर कॅन्डलची सिक्युरिटी संपते आणि 2 नंबर कॅन्डलची सिक्युरिटी ऑटोमॅटिक तयार होते. आणि त्यावेळेला त्याला काय म्हणतात? या कंडिशन मध्ये लो स्वीप म्हणतात. लक्षात घ्या, लिहून घ्या तिकडं. आणि माईक ऑफ करा तुमचं झाल्यानंतर. दोन नंबरच्या ड्रॉइंग मध्ये काय झालं सांगा मला? कॅन्डल खाली क्लोज झाली, फर्स्ट कॅन्डल. हा, एक नंबर कॅन्डलच्या खाली 2 नंबर कॅन्डल क्लोज झाली. त्यावेळेला एक नंबर कॅन्डलची सिक्युरिटी संपली आणि 2 नंबर कॅन्डलची आली, बरोबर आहे काय? त्यावेळेला 2 नंबरची जी कंडिशन असते त्याला काय म्हणतात? लो लो रन. एक मिनिट सर. हा, लो रन. पहिल्या कंडिशन मध्ये लो स्वीप झाला, दुसऱ्या कंडिशन मध्ये काय झाला? लो काय झाला? रन झाला. ओके, समजलं इथपर्यंत सर्वांना? हो सर. आणि या कंडिशन मध्ये हे लो स्वीप आणि लो रन आहे. लक्षात घ्या. आता आपण हाय कडे लक्ष देणार. हे दोन्ही ड्रॉइंग काढून घ्या पहिल्यांदा पाहिजे तर. ड्रॉइंग झाल्यानंतर हँड राईज करा लगेच. झालं सर. झालं सर. येस. हो सर. आय सी. लो सी. आयरन.
हॅलो. हॅलो, आवाज येतोय का बघा? हा सर येतो. स्क्रीन दिसते ना सर्वांना? येस. ओके ठीक आहे. बघा पहिल्या कंडिशन मध्ये काय झालं बघा, हाय हाय स्वीप, स्वीप, हाय स्वीप झाला आणि सेकंड कंडिशन मध्ये रन, हाय रन, हाय रन. हाय रन झालाय, बरोबर आहे. आता टोटल या तुम्हाला 4 कंडिशन समजल्या, बरोबर आहे. येस. हा, या कंडिशन मध्ये पहिल्या कॅन्डलची सिक्युरिटी संपत्या आणि दुसऱ्या कॅन्डलची तयार होत्या. पहिल्या कॅन्डलची सिक्युरिटी संपत्या, दुसऱ्या कॅन्डलची तयार होत्या. कळालं? राईट. आता ह्या सिक्युरिटीचा वापर कशासाठी करायचा असतो हे तुम्हाला एक थोडक्यात दाखवतो. ह्याचा वापर कशासाठी ऍक्च्युली करणार आहे ते. ओके, या कॅन्डलस्टिक सायन्सचा किंवा कॅन्डलचा वापर कशासाठी करायचा असतो, तो काय प्रेडिक्ट करण्यासाठी करायचा असतो सांगा मला? हायर हाय आणि लोअर लो. हायर नाही, हा बायस प्रेडिक्ट करण्यासाठी करायचा असतो. लक्षात घ्या, बायस म्हणजे काय आहे? एक प्रकारचं तुमच्याकडं डायरेक्शन आहे. लक्षात घ्या, समजलं काय? डायरेक्शन म्हणजे काय? ओके सर. दिशा. दिशा. मग दिशा का प्रेडिक्ट करायची असतं सांगा मला जरा? दिशा का प्रेडिक्ट करायची असते किंवा डायरेक्शन का प्रेडिक्ट करायचं असतं? मार्केटचा ट्रेंड ओळखण्यासाठी. हा, मार्केट त्या बाजूला जायचं. जर मार्केट तुम्हाला वरच्या बाजूला जाणार माहित असेल तर तुम्ही काय करणार आहे? बाय करणार की सेल? बाय. बाय करणार, बरोबर ना. मग त्याच्यासाठी दिशा ओळखायची असते, बरोबर का? मग दिशा जर तुम्हाला कॅन्डलस्टिक सायन्स मधून जर तुम्हाला दिशा जर ओळखता येत असतील तर काय प्रॉब्लेम आहे का तुम्हाला? तुम्हाला एक बेनिफिट होणार ना चांगल्या पद्धतीचा, बरोबर आहे का? हो सर. येस. ओके ठीक आहे. आता बघा, आता तुमच्याकडे 4 ड्रॉइंग मी एकत्र देतो, 4 ड्रॉइंग एकत्र दाखवतो किंवा बायस. हे बघा इथे ही 1 नंबरची कॅन्डल आहे. येस. 1 नंबर कॅन्डलचा हा लो आहे. 2 नंबरची कॅन्डल आहे ही. 2 नंबर कॅन्डलची 2 नंबर कॅन्डल 1 नंबर कॅन्डलच्या लोच्या खाली गेली आणि आतमध्ये क्लोज झाली. येस सर. झाली का? लो स्वीप. लो स्वीप झाला. मग ज्या वेळेला लो स्वीप होतो त्यावेळेला पुढे जी येणारी कॅन्डल असते तुमच्याकडे 3 नंबरला, ही 1 नंबरची कॅन्डल झाली, ही 2 नंबरची. 3 नंबरला जी येणारी कॅन्डल आहे त्याचा कलर कोणता असतो? ग्रीन. ग्रीन. तिचा कलर 3 नंबरच्या कॅन्डलचा ग्रीन कलर येऊ शकतो. लक्षात घ्या. मग ही काय प्रोबॅबिलिटी आहे. ओके, येस सर. पण 100% जर 3 नंबरच्या कॅन्डलचा जर ग्रीन कलर येत असेल तर तुमचा फायदा होणार आहे ना, बरोबर आहे. बरोबर ना. इथं काय झालं तुमच्याकडं? लो स्वीप. लो स्वीप झालाय, बरोबर काय? आता सेकंड 2 नंबर कंडिशन मध्ये ही पहिली कॅन्डल आहे तुमच्याकडं. येस. पहिल्या कॅन्डलच्या हायच्या वरती दुसरी कॅन्डल गेली आहे आणि आतमध्ये जाऊन ती क्लोज झाली. 3 नंबरचा कॅन्डल या कंडिशन मध्ये काय होईल सांगा? रेड. रेड. रेड होणार. रेड किंवा ब्लॅक काय असेल ते. ब्लॅक. ब्लॅक, बरोबर काय? ही प्रोबॅबिलिटी असते, बरोबर काय? येस सर. प्रोबॅबिलिटी म्हणजे शक्यता असते. पण शक्यता म्हणजे असं नाही की या शक्यतामध्ये तुम्ही लक्षात घ्या, जर तुम्ही टोटल जर 100 ट्रेड मारले आणि 100 पैकी जर 70 ट्रेड प्रॉफिट मध्ये गेले तर तुमच्या स्ट्रॅटेजीचा विनिंग रेट किती होणार आहे? 20%. 70% विनिंग रेट होणार ना तुमचा. पहिल्या कंडिशन मध्ये लो स्वीप केलाय, दुसऱ्या कंडिशन मध्ये काय स्वीप केलाय? हाय स्वीप केलाय, बरोबर काय? समजलं हे? हो. आणि ही जी हा जो बायचा जो सेटअप आहे, हा जो सेटअप तो कुठल्या स्ट्रॅटेजीसाठी वापरला जातो? बाय आणि सेल. सीआरटी स्ट्रॅटेजी माहिती आहे सर्वांना? सीआरटी नाही सर. हा, सीआरटी ही स्ट्रॅटेजी आहे. या स्ट्रॅटेजीसाठी हे वापरलं जातं. लक्षात घ्या. ते पुढे जसं पुढे जाईल त्यावेळेला तुम्हाला सीआरटी कळायला चालू होईल. सीआरटी म्हणून एक स्ट्रॅटेजी आहे. त्या स्ट्रॅटेजीसाठी हा लो स्वीप नावाचा जो कन्सेप्ट आहे तो वापरला जातो. ओके ओके सर. हा, लो स्वीप हाय स्वीप सर्वांना समजलं? हो. हा, त्याच्यानंतर हा, आता त्याच्यानंतर पुढं ही 1 नंबरची कॅन्डल आहे. ही कोणत्या पण कलरची असून दे. त्याच्यानंतर 2 नंबरची जी कॅन्डल आहे, 2 नंबरची जी कॅन्डल आहे ती तुमच्याकडं ग्रीन कलरची होणार आहे. पहिल्या कॅन्डलच्या वरती 2 नंबरची कॅन्डल क्लोज झाली की नाही बघा? झाली सर. झाल्या. इथे काय झालं मग? हाय स्वीप. स्वीप नाही, रन. रन झाला, बरोबर काय? ज्या वेळेला 1 नंबर कॅन्डलच्या वरती 2 नंबर कॅन्डल क्लोज होत्या त्यावेळेला 3 नंबर कॅन्डलची प्रोबॅबिलिटी काय असत्या? ग्रीनची प्रोबॅबिलिटी असत्या, बरोबर आहे का? ग्रीनची प्रोबॅबिलिटी. पण हे कुठं व्हायला पाहिजे, कसं व्हायला पाहिजे? काहीतरी त्याची जागा असते. लक्षात घ्या. त्या जागेवर जर तुम्ही हे जर बघितलं
तर 100% तुमचा जो सेटअप आहे तो प्रॉफिट मध्ये जातो. लक्षात घ्या. कळालं? बॉटमच्या साईडला किंवा हे uptrend. हे बघा, 1 नंबरची कॅन्डल आहे. 1 नंबरच्या कॅन्डलच्या खाली 2 नंबरची कॅन्डल काय आल्या, क्लोज झाल्या. 2 नंबरची कॅन्डल झाल्या क्लोज. काय झालं बघा इथे, लो रन. लो रन झाला. बरोबर आहे काय? येस. लो रन झाला. ज्यावेळेला लो रन होते त्यावेळेला 3 नंबरच्या कॅन्डलचा कलर काय येऊ शकतो सांगा मला? रेड. रेड येणार किंवा ब्लॅक येणार. बरोबर आहे काय? येस. कळालं? 3 नंबरच्या कॅन्डलचा कलर तुमच्याकडे रेड येणार किंवा ब्लॅक येणार, कसं तुमच्या ह्याच्यानुसार. बरोबर आहे? इथपर्यंत सगळं समजलं. लो रन, हाय स्वीप वगैरे समजलं तुम्हाला? हो हो सर. सर. आता चार्ट वर जाऊया आपण. चार्ट वर तुम्हाला आता चार्ट वर दाखवतो थोडक्यात. कुठं ऍक्च्युली प्रोबॅबिलिटी कुठं असते की जास्त प्रमाणात तुमचे सेटअप प्रॉफिटेबल जाऊ शकतात. ओके, या अंगत हे बघा चार्ट वर आलोय आपण. चार्ट वर आलोय. हे बघा, हा फेअर व्हॅल्यू गॅप मार्क केला आणि पहिली हे बघा, ही जी ब्लॅक कलरची कॅन्डल आहे त्या ब्लॅक कलरच्या कॅन्डलचा 2 नंबरच्या कॅन्डलनं काय केले बघा, 2 नंबरच्या कॅन्डलनं काय केले बघा, लो स्वीप केलाय का नाही? लो स्वीप केलाय. बरोबर आहे, लो स्वीप केलाय. मग पुढच्या कॅन्डलचा कलर कोणता यायला पाहिजे? ग्रीन. ग्रीन यायला पाहिजे. मग ब्लॅक आलाय. येस. ब्लॅक आला तरी तुम्हाला काय अडचण वाटते? नाही. नाही. का नाही, तुम्हाला inside काय candle अडचण आहे वाटणार? इनसाइड कॅन्डल असून दे, त्याचा काय संबंध नाही इनसाइडचा. हे का इथं कंडिशन दाखवतो, ट्रेड कसं मारायचं तुम्हाला मी दाखवतो. हे का काय झाले बघा, इथं पहिल्या कॅन्डलचा लो खाऊन दुसरी कॅन्डल आतमध्ये क्लोज झाली का? माईक जरा बंद करा तुमचं, माईक बंद करा जरा. तुमचं बोलायचं वेळेला चालू करा. आवाजामुळे प्रॉब्लेम यायला लागला. लक्षात घ्या. हे बघा, इथं काय झालं सांगा. ही कंडिशन कोणती आहे? लो स्वीप. लो स्वीप. आणि कशामध्ये झालाय लो स्वीप? अप ट्रेंड मध्ये. अप ट्रेंड मध्ये नाही, फेअर व्हॅल्यू गॅप मध्ये झाला. फेअर व्हॅल्यू गॅप मध्ये. फेअर व्हॅल्यू गॅप मध्ये झालाय. बरोबर काय? आता पुढच्या कॅन्डलचा कलर कोणता येणार आहे? ग्रीन. ग्रीन येणार. ओके, ठीक आहे. कुणाला काय प्रॉब्लेम आहे? फेअर व्हॅल्यू गॅप कसा आयडेंटिफाय करायचा? ते पुढे दाखवणार मी तुम्हाला. पुढं आता तुम्हाला तात्पुरतं फक्त हे कॅन्डल स्टिकचं नॉलेज दाखवायला लागले. ओके, हे बघा, पहिल्या कॅन्डलचा हिने काय केलंय? लो स्वीप. लो स्वीप केलाय. बरोबर का? आता इथं मला एंट्री घ्यायची. लो स्वीप केल्यानंतर ना ह्याच टाइम फ्रेमला एंट्री घेऊन चालत नाही, ह्याच्यापेक्षा जरासं कालच्या टाइम फ्रेमला जाऊन एंट्री घ्यायची असते. लक्षात घ्या. ओके, त्याच्यानंतर मी डेलीवरनं मी पहिल्यांदा 4 आवरला जाणार. मी डेलीवरून 4 आवरला जाणार. आता बघा, इथं तुमचा लो स्वीप इथं झालाय. येस. लो स्वीप इथं झालाय. बरोबर काय? आणि त्यानंतर ना ज्या वेळेला मार्केटनं बघा, इथं वरच्या बाजूला एक फेअर व्हॅल्यू गॅप आहे, हा डिस्क्वालिफाय केलाय. बेरिश फेअर व्हॅल्यू गॅप आहे, ही कॅन्डल वरच्या बाजूला जाऊन काय झालं, क्लोज झाल्या. त्यामुळे ही जी कॅन्डल येणार आहे तुमच्याकडं, ह्या कॅन्डलला चेंज इन स्टेट डिलिव्हरी म्हणतात. CISD कॅन्डल असते ही, चेंज इन स्टेट डिलिव्हरी. म्हणजे डिलिव्हरी चेंज करते, खाली जाणारी डिलिव्हरी वरती जाते. ज्यावेळेला मार्केट इथं येणार त्यावेळेला माझी काय होणार आहे, एंट्री होणार आहे. तेव्हा काय इथं मी मार्क लावतो बघा, इथं मार्क लावतो येलो, आणि येलो मार्क लावल्यानंतर माझी तिथे एंट्री येणार आहे. आली एंट्री? येस सर. एंट्री आल्यानंतर मार्केट वरती गेलं आणि परत मी कोणत्या टाइम फ्रेमला गेलो, डेलीला गेलो. माझी एंट्री कुठं आली बघा, या कॅन्डलच्या बॉटमला आल्या का माझी एंट्री? सर आली काय? मग पुढची कॅन्डल जरी ब्लॅक झाली असली तरी मला काय फरक पडलाय काय? नाही पडला. बरोबर आहे का? बरोबर. कारण की त्या ब्लॅकला धरून पुढची कॅन्डल जी ग्रीन झाली, या दोघांचा मी काय केलं, प्रॉफिट घेतलाय. समजलं का तुम्हाला? याच्यामध्ये MSS कुठे झालंय? MSS इथं बघायचं नाही, इथं CISD बघून ट्रेड मारलाय मी दादा. MSS लय पुढे. हा, MSS ह्या गोष्टी पुढे आहेत. या पहिल्या इथं मी CISD बघून ट्रेड मारलाय. ओके, त्याच्यानंतर ना इथं बघा, आता आणखी एक दाखवतो तुम्हाला मी इथं. सर या केसमध्ये स्टॉप लॉस काय लावणार तुम्ही? स्टॉप लॉस या केसमध्ये काय लावणार? ओके, दाखवतो तुम्हाला इथे स्टॉप लॉस. हे बघा, इथं डेलीवरनं मी कोणत्या टाइम फ्रेमला गेलतो, 4 आवरला गेलतो. ओके, 4 आवरला गेलतो. ठीक आहे, 4 आवरला गेल्यानंतर ना या केसमध्ये हे बघा, इथं मार्केट वरून आलं इकडं. येस. वरून आलं इकडं. बरोबर आहे? कोणत्या रेंजमध्ये आलं? या रेंजमध्ये आलं. ओके, या रेंजमध्ये. मग तुम्ही 4 आवरला इथं जर स्टॉप लॉस जर मोठा होत असेल तर तुम्हाला कोणत्या टाइम फ्रेमवर जायचं इथनं? 15 मिनिट. 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर गेलो मी, आणि 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये गेल्यानंतर ना मार्केटने काय केलं, इकडच्या बाजूला शिफ्टिंग दिलं, आणि शिफ्टिंग दिल्यानंतर ना माझी एंट्री
इथं येणार आणि त्याचा स्टॉप लॉस इथं येणार. अच्छा, येस, समजलं सर. आणि इथे स्टॉप लॉस आल्यानंतर ना हे जो ट्रेड हा लाईव्हचा ट्रेड आहे तुमच्याकडे, समजलं का? येस, बरोबर आहे. टार्गेट डन. इथं सर आता सर जरा परत सांगा. इथं पण तुमचा स्टॉप लॉस मोठा झालाय. इथे स्टॉप लॉस मोठा झाला. हे पण स्टॉप लॉस कसा बारका करायचा ह्याचं पण आपल्याकडे स्किल आहे. ह्याचं काय आता हे एंट्री वगैरे तुम्ही फोकस करू नका, त्या कॅन्डल कडे फोकस करा. मार्केटने तुम्हाला कुठं जायचं सांगितलेलं? अप ट्रेंड. अप ट्रेंड सांगितलं होतं ना पहिल्या दिवशी तुम्हाला, कॅन्डल पुढची काय होणार आहे ती, बरोबर आहे का? येस सर. हा, एंट्रीकडे फोकस करू नका. एंट्री महत्वाची नाही आहे इथं. इथे महत्वाचं पहिल्यांदा Okay, sir. डायरेक्शन आहे, बरोबर का? ओके हा. सर. बघा इथं काय तयार झाले बघा, फेअर व्हॅल्यू गॅप. फेअर व्हॅल्यू गॅप. बरं आहे, फेअर व्हॅल्यू गॅप मध्ये अजून मार्केट आले का बघा? नाही आलं. नाही आलं. कोणत्या टाइम फ्रेमवर आहे? विकलीवर आहे. विकलीवर आहे. विकलीवर आल्यानंतर ना तुमच्या इथं दोन पद्धतीचे बायस चेंज होतात, लक्षात घ्या. इथनं मार्केट वरती जाणार आहे, मग त्यावेळेला इथं तुमचा बायस चेंज होतोय, लक्षात घ्या. मग तो कोणता होणार? डेलीचा किंवा 4 आवरचा बायस चेंज होतोय, लक्षात घ्या. मग मी 4 आवरला गेलो बघा, 4 आवरला गेलो आणि त्यामध्ये ज्यावेळेला मार्केट येणार पीओआय मध्ये तुमच्या, त्यावेळेला तिथे काय करायचं तुम्हाला? बायस कोणता चेंज होणार तो बघायचा तुम्हाला. पीओआय दिसतोय मार्केटला? येस. आता बघा बायस कसा चेंज होतो ते. हो. बघा इथं ही पहिली कॅन्डल आहे. पहिल्या कॅन्डलच्या वरती दुसरी कॅन्डल क्लोज झाली नाही. क्लोज झाली समजा तुम्ही, बरोबर आहे? क्लोज झाली समजा. तिसरी कॅन्डलचा कलर कोणता येणार होता? ग्रीन. ग्रीन होता. मग आला काय? नाही आला, कारण की वरती काय होता? एपीजी. ग्रीन. एफयूजी होता. सर आता एफयूजी होता, लक्षात घ्या. बघा इथं ह्या कॅन्डलचा, ब्लॅक कॅन्डलचा इथं लो काय केला बघा जरा, स्वीप केला. आता इथनं पुढच्या कॅन्डलचा कलर कोणता येणार आहे? ग्रीन येणार आहेत, बरोबर काय? पण 100% ग्रीन कधी येणार? ज्यावेळेला यो फेअर व्हॅल्यू गॅप काय होणार? डिस्क्वालिफाय होणार त्यावेळेला. यस. जेव्हा मार्केट फेअर व्हॅल्यू गॅप मध्ये येतं ना, तेव्हा चेंज ऑफ कॅरेक्टर किंवा बीओएस होणं गरजेचं असतं का? बीओएस आणि चेंज ऑफ कॅरेक्टर हे कन्सेप्ट वेगळे दिसतात, लक्षात घ्या. इथं बीओएस आणि चेंज ऑफ कॅरेक्टरचा काही संबंध येत नाही इथं, लक्षात घ्या. इथं हे बघा, इथं पुढच्या कॅन्डलचा कलर ग्रीन आलंच काय? येस सर. इथं काय झालं होतं? या ब्लॅक कॅन्डलचा हिनं काय केला? लो खाल्ला आणि आतमध्ये जाऊन क्लोज झाली काय? येस. पुढच्या कॅन्डलचा कलर ग्रीन आलेत का? हो. समजलं का? ह्याचा वापर कशासाठी होणार आहे तुम्हाला? डायरेक्शन चेक करण्यासाठी, बरं आहे? आणि जेवढा मोठा फेअर व्हॅल्यू गॅप असेल तेवढा मोठा तुमचा फायदा आहे, लक्षात घ्या. जेवढ्या मोठ्या टाइम फ्रेमचा फेअर व्हॅल्यू गॅप असेल तेवढा मोठा तुमचा फायदा आहे. बघा इथं हा फेअर व्हॅल्यू गॅप दिसतोय? हो सर. या फेअर व्हॅल्यू गॅपच्या आतमध्ये जाऊन कॅन्डल काय आली? खाली लो खाऊन आतमध्ये क्लोज झाली काय? येस. पुढच्या कॅन्डल ग्रीन आल्या का सगळ्या? येस सर. कळलं का तुम्हाला? ओके. अशा पद्धतीने मग हे जे ट्रेड आहेत हे ट्रेड तुम्हाला प्ले करता येतात, लक्षात घ्या. मार्केट फक्त लिक्विडिटीवर चालते. मग लिक्विडिटी कुठे पडल्या? या दोघांच्या खाली. राईट. मग काय पडलं? हे स्वीप झालं ना, लो स्वीप झालं ना. येस सर. मग लो स्वीप झाल्यानंतर ना हाय रन होतो, लक्षात घ्या. कळलं का? सर एफयूजीचे खाली ऑर्डर ब्लॉक असतात तर तिकडे जाऊ शकतं का मार्केट? त्याला तुम्हाला बायस आणि नॅरेटिव्ह क्लिअर करायला लागतो. बायस आणि नॅरेटिव्ह बघायला जर आलं तर तुम्हाला समजणार ऑर्डर ब्लॉक मध्ये जाणार की नाही. आणि मार्केट फक्त बायस आणि नॅरेटिव्ह वर चालतं, बघ. लक्षात आलं काय तुम्हाला? ह्या असं कॅन्डलवर ते नाही. आता तुम्हाला मी फेअर व्हॅल्यू गॅप फक्त सॅम्पलला दाखवले, पण आणखी अशा भरपूर काही गोष्टी आहेत तिथं तुमचा बायस चेंज होऊ शकतो, लक्षात घ्या. आणि त्याला प्रेडिक्ट करून कसा पकडायचा, कशा एंट्री घ्यायच्या, हे सगळं तुम्हाला तिथे क्लिअर करून देऊ शकतो मी, लक्षात घ्या. पण तेवढं तुम्हाला नॉलेज पहिल्यांदा गेन केलं पाहिजे. ओके. कॅन्डलस्टिक सायन्स समजलं सर्वांना हे? हो सर. यावर ना पुढच्या कॅन्डलचा कलर प्रेडिक्ट करता येतो. प्रेडिक्ट केलेल्या ट्रेड मध्ये किती कॅन्डलचा कलर सक्सेस झाला सांगा मला? 2. बरोबर आहे का? म्हणजे 70% तर विनिंग रेट येतो का नाही तुम्हाला? येतोय सर. येणार ना. पण तुम्ही 15-20 मिनिटाचा टाइम फ्रेम लावून चालणार आहे का? नाही सर. साधारण काय टाइम फ्रेम असला पाहिजे तुमच्याकडे? डेली 4H 15 मिनिट. मोठाच पाहिजे ना, 4 आवरच्या वरतीच पाहिजे, लक्षात घ्या. कारण की जेवढा मोठा टाइम फ्रेम तेवढा मोठा तुम्हाला प्रॉफिट होणार आहे, बरोबर का? येस सर.
समजलं? कॅन्डलचं हे समजलं, रन हाय स्वीप रन सगळं वर समजलं सर्वांना? हो सर. ओके. पुढे आता ट्रेंड घ्या. ट्रेंड मार्केटमध्ये ट्रेंड किती प्रकारचे असतात? 3 प्रकारचे. डाऊन ट्रेंड आणि साइडवेज. ओके ठीक आहे, लिहून घ्या. ट्रेंड लिहून घ्या. टायटल टाका ट्रेंड. पहिला ट्रेंड कोणता येणार आहे? अप ट्रेंड. अप ट्रेंड. अप ट्रेंडचं फॉर्मेशन सांगा. अप ट्रेंड मार्केट कशा जातं? अप ट्रेंड मध्ये मार्केट हायर हाय, हायर लो. हायर हायर लो, हायर लो, हायर हायर हाय, हायर लो, हायर हाय. बरोबर आहे का? येस. हायर हाय. म्हणजे कसं, पहिल्यांदा मार्केट इथून वरती जातं. पहिल्यांदा मार्केटने काय तयार केलेला असतो? एक लो तयार केलेला असतो. नंतर काय तयार करतं? हाय तयार करतं. ओके. इम्पल्स करेक्शन. हा, त्याच्यानंतर मार्केट जरा खाली येतं आणि खाली आल्यानंतर ना मार्केट परत वरती जातं. आता तुम्ही मला सांगा, पहिल्या लो, हा जो लो मारलाय मार्केटनं, हा जो लो मारलाय मार्केटनं दिसतोय तुम्हाला? हो. हा लो, हा पहिल्या लोच्या खाली लो मारलाय का? नाही. मग तो हायर आहे की लोअर आहे? लोअर. नाही. लोअर कसा असेल? नाही हायर लो. हायर लो. हायर आहे, म्हणून त्याला काय येणार? हायर लो येणार. आणि हायर. पहिल्या हायच्या वरती हाय मारलाय का नाही मार्केटनं? नाही. मारलाय. हा मारलाय ना पहिल्या हायच्या वरती, हा राईट. म्हणून हा हायर आहे येणार. परत इथनं मार्केट खाली गेली की परत वरती जाणार. मग पहिल्या लोच्या खाली लो मारला नाही म्हणून इथं हायर लो तयार होणार आणि परत वरच्या बाजूला काय होणार? तुमच्याकडं हायर आहे तयार होणार. या अशा पद्धतीने अप ट्रेंडचं मार्केट असतं. ड्रॉइंग काढून घ्या. हायर आहे, हायर लो या फॉर्मेशन मध्ये मार्केट वरती जातं, लक्षात घ्या. सर आपल्याला सगळं शिकवायला किती महिने लागतील? तुमच्या माइंडसेटवर असते ते. तरी पण सर अंदाज तुमची ग्रास्पिंग पॉवरवर असते ते. तसं सांगता येत नाही अंदाज. तुम्ही केवढं ग्रास्प करताय त्याच्यावर असते ते. आम्ही प्रॅक्टिस तुमचे व्हिडिओ 2-3 वेळेस तरी बघतोच. बरोबर आहे. आता आपल्या क्लासमध्ये बरं का सर, आपल्या क्लासमध्ये दत्ता सर आहेत. एकच महिना क्लास केलाय. चांगले त्यांनी ग्रास्पिंग पॉवर चांगले असल्यामुळे त्यांचं आता अर्निंग सुरू झाले. आम्हाला 4 महिने झाले. आपल्या ह्याच्यावर आहे ते. तुमच्या ग्रास्पिंग पॉवर, आता ग्रास्पिंग पॉवर आपल्या स्टुडंट नाही का 1 महिन्याचा कोर्स झालाय. आता त्याने, आमचा कोर्स आहे 15,000 रुपयाचा, आता त्यानं 8,000 रुपयाचा प्रॉफिट केलाय. अरे बाबा. स्वतः वैयक्तिक वैयक्तिक, कुणी ट्रेड काढून दिलेला नाही आणि कुणी सांगितलं पण नाही. ओके. स्वतः वैयक्तिक प्रॉफिट. तुमच्या सांगण्यावरून वाटतंय की तुमच्या बोलण्यावरून की बाबा आपला काहीतरी फायदा होणार आहे. त्या पद्धतीने स्किल देतोय. आणि आमच्या क्लास अकॅडमीमध्ये किंवा आमच्या कम्युनिटीमध्ये कसं आहे की तुम्हाला जोपर्यंत गोष्टी समजत नाहीत तोपर्यंत शिकवतोय आम्ही. मग तुम्ही रोज बसू शकताय क्लासला, प्रत्येक नवीन बॅचला बसू शकताय. जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत. शेवटी तुमचा प्रॉफिट ज्या दिवशी होईल, तुम्हाला समाधान होईल, त्या दिवशी तुम्ही क्लास बंद करणार. आणि त्याच्या मागे काय आहे, तुमची मेहनत भरपूर पाहिजे. तुम्ही 100% पेक्षा जास्त मला जर देत असाल तर 100% प्रॉफिट मध्ये जाणार तुम्ही. आणि असं पण नॉलेज हलकं फुलकं नॉलेज नाही, लक्षात घ्या. टॉपचं नॉलेज शिकवलंय तुम्हाला, टॉपचं. म्हणजे वीक बदल वगैरे कोणी नाही सांगत एवढं. हा, हे मार्केटची पुढच्या उद्याच्या दिवसाची कुठली कॅन्डल आहे हे आदल्या दिवशी कोण पण सांगून दे. बरोबर आहे. सांगता येणार नाही कोणाला. कोण पण, कुठला युट्यूबर सांगतोय बघा. नाही कोण नाही सांगत, लक्षात द्या. तुम्हाला मी आदल्या दिवशी आज सांगायचं, उद्या ती कॅन्डल त्याच कलरची तयार व्हायला पाहिजे. उद्या कॅन्डल सर आताच आमच्यामध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण होती. तेच सांगतोय. हे मार्केट बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तुमचा तो बदलला पाहिजे. आणि एकदा का तुम्हाला मार्केटचं डायरेक्शन समजलं. हॅलो कॅन्डल ब्लो हॅलो सर माइक ऑफ करायला डिलीट डायरेक्ट डिलीट. आता कोण येणार असेल तर त्याला सिक्युरिटी ठेवू आपण. कसं असते, स्वतःच नॉलेज भरून झालं की दुसऱ्याचा विचार करत नाहीत. ब्लोंडिंग म्हणजे काय? काय म्हटलं?
हॅलो, कॅन्डल तुमचा आवाज क्लिअर ब्लोंडिंग येत नाही. कॅन्डल ब्लॉल्डिंग म्हणजे काय? कॅन्डल बॉक्स मध्ये टाका ब्लोंडिंग जरा. म्हणजे काय? चॅट बॉक्स मध्ये टाका आणि कुठं ऐकला तो शब्द ते पण टाका. अप ट्रेंड मार्केट कोणत्या फॉर्मेशन मध्ये जाते? हायर हाय हायर 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 लो. बरोबर आहे, समजलं सर्वांना? येस. त्याच्यानंतर डाऊन ट्रेंड घ्या. ओके सर. कुठं ओंकार सर तो शब्द कुठं ऐकला ते पाठवा, म्हणजे कारण की आता माझ्या पण नजरेत हा नवीन शब्द आहे. कुठं वापरला हे समजलं तर तुम्हाला मी त्याचा अर्थ सांगू शकतो. डाऊन ट्रेंडचं फॉर्मेशन सांगा काय आहे? लोअर हाय लोअर लो. हायर लो, लोअर हाय, लोअर हाय. हायर लो नाही, लोअर लो, लोअर लो, लोअर हाय, लोअर लो, लोअर हाय, लोअर लो, हा डाऊन ट्रेंडचा फॉर्मेशन. राईट. ओंकार सर नंतर व्हिडिओ पाठवा, तुम्हाला चेक करून घेतो, सांगतो तुम्हाला त्याचं उत्तर. सर मार्केट कोणत्या दिशेला चाललंय सांगा? डाऊन ट्रेंडला. नाही, कशावर ओळखला तुम्ही डाऊन ट्रेंडला चाललंय? लोअर हाय लोअर लो. कुठं लोअर हाय, लोअर लो कुठं चालू आहे? नाही आता चालू नाही म्हणतोय मी, तुम्ही आता हायर आहे तिथं हे केले ना. हाय आणि लो तयार झालाय. मार्केट कुठं चाललंय हे समजायला लागले का तुम्हाला? नाही. नाही. मग मार्केट कुठं चाललंय हे समजण्यासाठी काय करायला लागणार तुम्हाला? पहिल्यांदा पुढच्या मोमेंट व्हायला पाहिजे ना. येस. हा, मग मार्केट थोडंसं वरती गेलं. आता पण सांगू शकता मार्केट कुठं चाललंय? नाही सर. बघा, सांगू शकता का? नाही सांगू तिथून शकता. म्हणजे तिथून मार्केटनं एक तर हायच्या वरती जायला पाहिजे किंवा लोच्या खाली जायला पाहिजे, बरोबर का? येस. आता मार्केटनं वरून खाली गेलं, मग कशाच्या खाली गेलं मार्केट? आता पहिल्या लोच्या खाली गेलं. पहिल्या लोच्या खाली गेलं. हा, मग इथं काय तयार होणार खाली? पहिल्या लोच्या खाली लो बसला, मग काय होणार? लोअर लो. पहिल्या लोच्या खाली लो बसल्यानंतर ना लोअर लो तयार होतो, बरोबर का? ओके. येस सर. आता जो वरच्या बाजूला जो हाय मारलाय, पहिल्या हायच्या वरती मारलाय काय? नाही. नाही. मग पहिल्या हायच्या वरती मारलेलं नाही, मग त्या लोअर आहे की हायर आहे? लोअर आहे. हा, लोअर आहे. म्हणून इथे काय तर होणार तुमच्याकडं? लोअर आहे. लोअर आहे. मग मार्केट डाऊन ट्रेंड मध्ये कसं जाते? लोअर हाय, लोअर लो, लोअर लो. लोअर हाय, लोअर लो. समजलं तुम्हाला? येस सर. हॅलो हा, बोला. सर, जर आता पहिला लो लावला ना त्या, जर त्या लोअर हायच्या वर जर गेला तर मग ते कसं फॉर्मेशन झालं असतं? वर मग अप ट्रेंड चालू झाला असता. अप ट्रेंड झालं असतं काय? कॅरेक्टर चेंज झाला असतं तिथं आणि हे दाखवतो तुम्हाला मी. ट्रेंड चेंज होतो कधी, काय होतं ते पुढे दाखवतो. पहिला हे समजून घ्या. त्या गोष्टी समजून घ्या. बेसिक पहिला प्रॉपर समजून घ्या. डाऊन ट्रेंड फॉर्मेशन घ्या. डाऊन ट्रेंडचं फॉर्मेशन काय आहे? लोअर हाय, लोअर लो. लोअर हाय, लोअर लो. ओके, इथेपर्यंत क्लिअर आहे सगळं? येस सर. हा, दीपक सर क्लिअर आहे? दीपक सर क्लिअर आहे? हो सर. हा, इथेपर्यंत क्लिअर आहे. ओके, तिसरा ट्रेंड कोणता आहे सांगा मला? साइडवेज. साइडवेज कसा असणार आहे? साइडवेज एका रेंज मध्ये. ड्रॉइंग काढून घ्या. ड्रॉइंग काढून घ्या. साइडवेजचा आपण जास्त वापर करणार नाही आहे. तुमचं बोलून झालं, जरा माईक बंद करा लगेच पार्टिशन. तुम्ही म्हणजे कसं होते, आवाज येणार नाही. साइडवेजचं ड्रॉइंग करून घ्या आणि हँड राईज करा. झालं सर. झालं?
ओके ठीक आहे. त्याच्यानंतर टायटल टाका डाऊन ट्रेंड टू अप ट्रेंड. डाऊन ट्रेंड टू अप ट्रेंड टायटल टाका. पहिल्या ड्रॉइंग मध्ये मार्केट कुठं चाललंय बघा. डाऊन चालू खाली. डाऊन चाललंय बरोबर काय. मग कायम मार्केट डाऊन ट्रेंड मध्येच असतं का? नाही, कधीतरी अप ट्रेंड मध्ये येतं ते, बरोबर आहे का? मग मार्केटला जर अप ट्रेंड मध्ये जर जायचं असेल तर मार्केटनं काय केलं पाहिजे? करंट लोअर व्हायला बेट केला पाहिजे. करंट लोअर हाय अबव काय करायला पाहिजे? ब्रेक. क्लोजिंग करायला पाहिजे. ओके, म्हणजे हा करंट लोअर आहे, हा करंट त्याच्यावरती मार्केटनं काय दिलं पाहिजे? क्लोजिंग दिलं पाहिजे. मग त्यावेळेला काय तयार होणार तुमच्याकडं? अप ट्रेंड संपून डाऊन ट्रेंड संपून डाऊन अप ट्रेंड सुरुवात स्टार्ट होणार. लक्ष द्या इथं. कळलं? कधी अप ट्रेंड चालू होतो? ज्या वेळेला लोअर आहे, करंट लोअर आहे, करंट लोअर हाय ब्रेक करतो मार्केट. हा त्यावेळेला. ओके, समजलं हे सर्वांना इथेपर्यंत? यस सर. हा, हे डाऊन ट्रेंड टू अप ट्रेंड झालं. आता अप ट्रेंड टू डाऊन ट्रेंड. अप ट्रेंड टू डाऊन ट्रेंड. कोणत्या फॉर्मेशन मध्ये जाणार सांगा मार्केटवरती? लोअर आहे, लोअर हायर आहे, हायर लो, हायर आहे, हायर लो. सॉरी. आता मार्केट अप ट्रेंडला, मार्केटला जर डाऊन ट्रेंड मार्केटला सुरुवात करायचं असेल तर मार्केटला काय करावं लागेल? करंट हायर लोला ब्रेक करावं लागेल. हा, करंट हायर लो बिलो काय द्यायला पाहिजे? ब्रेक. क्लोजिंग व्हायला पाहिजे. क्लोजिंग व्हायला पाहिजे कॅन्डलची, बरोबर आहे का? क्लोजिंग व्हायला पाहिजे. त्याला काय होतं इथं? डाऊन ट्रेंड सुरू होतो. डाऊन ट्रेंड स्टार्ट. इथेपर्यंत लिहून घ्या. घेतलं सर्वांनी? झालं सर. ओके ठीक आहे. आता याच्या पुढं अप ट्रेंड डाऊन ट्रेंडची सुरुवात हे तुम्हाला सगळं समजलं. ओके, येस. त्याच्यानंतर ना आता पुढं टायटल टाकून घ्या. इम्पल्स करेक्शन. इम्पल्स आणि करेक्शन. मार्केट कोणत्या बाजूला चाललंय बघा? अप ट्रेंड मध्ये. ओके ठीक आहे. आता तुम्हाला एक मी प्रश्नाचं उत्तर विचारतो. एक बॉलला जर मी वरती फेकला तर वरती फेकताना ताकद लागणार का? वरून खाली येताना ताकद लागणार? वरती फेकताना. मग जी ताकदवान म्हणजे जी हेवी किंवा ताकदवान जी मुवमेंट असते तिला काय म्हणायचं असते? इम्पल्स. समजलं? आणि त्याच्यानंतर ना ही सेकंडची जी मुवमेंट आहे ती कोणती मुवमेंट आहे? करेक्शन मुवमेंट आहे. ओके, करेक्शन मुवमेंट मध्ये कॅन्डलचा कलर कोणता असणार आहे? रेड. आणि त्याच्यानंतर ना परत जी नवीन मुवमेंट आली ती कोणती आहे? इम्पल्स. समजलं? इम्पल्स करेक्शन. हा ट्रेंड कोणता आहे तुमच्याकडं? अप ट्रेंड आहे. ओके, आता डाऊन ट्रेंड मध्ये इम्पल्स करेक्शन डाऊन ट्रेंड. एक काम करूया आपण, इथं अप ट्रेंड जिथं आलेलं आहे तिकडं ह्या अप ट्रेंडचा जो ड्रॉइंग आहे त्याला मार्किंग करायला पाहिजे ना पहिल्यांदा. कोणत्या फॉर्मेशन मध्ये जातो अप ट्रेंड वरती?
हायर लो, बरोबर काय? इम्पल्स कुठं कुठपर्यंत आल्या? हायर लो पासून हायर लो टू हायर हायर लिहून घ्या तिकडं. हायर हाय. करेक्शन कुठपर्यंत आलंय? हायर लो पासून हायर हाय टू हायर लो. ओके, हे पण तिकडे नोट डाऊन करून घ्या प्रॉपर. एक मिनिट. घेतलं नोट डाऊन करून? झालं सर. ओके, ठीक आहे. आता डाऊन ट्रेंडचं बघूया आपण इम्पल्स करेक्शन. डाऊन ट्रेंडचं बघू आपण इम्पल्स करेक्शन. आता टायटल टाका. प्लीज ते कोणाला माईक, सर ते माईक ऑफ करायला सांगा ना, थोडं नॉइज येतोय. होय, आता माईक ऑफच आहे. माईक ऑफ करा सर्वांनी, जरा माईक ऑफ करा. ओके, ठीक आहे. डाऊन ट्रेंड, इम्पल्स आणि करेक्शन घ्या. डाऊन ट्रेंड मध्ये मार्केट कोणत्या फॉर्मेशन मध्ये जाते सांगा मला? लोअर हाय लोअर लो. लोअर हाय लोअर लो. ओके ओके. आता तुम्ही मला सांगा, वरून बिल्डिंग वरून जर मी बॉल खालच्या बाजूला जर फेकला, तर वरून बिल्डिंग वरून फेकताना लागणार जास्त ताकद लागेल की वरून खालून टप्पा पडल्यानंतर? खालून टप्पा पडल्याच्या नंतर वर यायला ताकद जास्त लागणार का वरून जाताना खाली? टप्पा पडल्याच्या नंतरच जास्त लागणार का? नाही, लक्षात घ्या, वरून ताकदीने फेकलं ना तुम्ही, तिकडं ताकद लागणार का वरती येताना ताकद लागणार आहे? अच्छा नाही बरोबर बरोबर ना. मग वरून ताकदीने फेकला, याचा अर्थ पहिली जी मुवमेंट आहे ती कोणती मुवमेंट आहे? इम्पल्स आहे. कळालं का तुम्हाला? कारण की ही हेवी मुवमेंट आहे आणि त्याच्यानंतर ना सेकंडला जी मुवमेंट आहे ती कोणती आहे? करेक्शन आहे. ओके, ही कॅन्डलचा कलर कोणता असणार आहे या करेक्शन मध्ये? ग्रीन. ओके, आणि त्याच्यानंतर परत ती तिसरी मुवमेंट कोणती आली? ही इम्पल्स आलं. त्याच्यानंतर पहिला ही मुवमेंट कोणती आल्या? करेक्शन. त्याच्यानंतर ही मुवमेंट कोणती आल्या? इम्पल्स. बरोबर आहे. इम्पल्स कुठं कुठे यायला लागल्या? लोअर लो पासून लोअर हाय पर्यंत. चुकीचं आहे. आपलं लोअर हाय पासून लोअर लो पर्यंत राईट. बरोबर. हे नोट डाऊन करून घ्या प्रॉपर आणि ड्रॉइंग पण काढून घ्या पाहिजे. झालं सर. झालंय सर्वांचं? ओके, ठीक आहे. इथेपर्यंत क्लिअर आहे सर्वांचं? ज्यांचं क्लिअर आहे त्यांनी चॅटबॉक्स मध्ये जरा कमेंट करा येस म्हणून. ज्यांच्या गोष्टी क्लिअर आहेत इथेपर्यंत त्यांनी कमेंट करा. ओके, ठीक आहे. भरपूर जणांचं क्लिअर झालेलं आहे. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. पुढे जाऊ आपण. इथेपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांची इम्पल्स करेक्शन. त्याच्यानंतर ना पुढचा जो टॉपिक असणार आहे, बीओएस घ्या.
बीओएस म्हणजे ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. येस. ब्रेक ऑफ स्ट्रक्चर घ्या आणि त्याच्यानंतर चेंज ऑफ कॅरेक्टर CHOCH घ्या, म्हणजे ब्रेक ऑफ स्ट्रक्चर वर्सेस चेंज ऑफ कॅरेक्टर टाकूया आपण. चेंज ऑफ कॅरेक्टर ट्रेंड कोणता आहे बघा? अप ट्रेंड. अप ट्रेंड. फॉर्मेशन सांगा. हायर हाय. हायर लो हायर आहे. बरोबर आहे का? येस. ज्या वेळेला प्रिव्हियस हायर, हा 1 नंबरचा हायर आहे, हा 2 नंबरचा हायर आहे. ओके, 1 नंबर हायर आहेच्या वरती ज्या वेळेला इथे कॅन्डल क्लोज होणार आहे, कॅन्डल जर वरती क्लोज होणार असेल तर या कॅन्डलचा कलर कोणता असणार? ग्रीन. ज्या वेळेला ही कॅन्डल क्लोज होते वरच्या बाजूला जाऊन क्लोज होते, त्यावेळेला इथे काय तर होते? बॉस. BOS. परत 2 नंबरच्या हायर आहेच्या वरती इथे जर कॅन्डल जर क्लोज झाली तर इथे काय तयार होणार आहे? BOS तयार होणार. लक्षात घ्या. कळलं? प्रिव्हियस हायर हायच्या वरती ज्या वेळेला कॅन्डल क्लोज होते त्याला काय तयार होतं मार्केटमध्ये? ब्रेक ऑफ स्ट्रक्चर होतं. ओके, समजलं? ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. सर इथं एकच कॅन्डल क्लोज होणं गरजेचं आहे का दोन? हो, एकच कॅन्डल. सिंगल कॅन्डल जरी क्लोज झाले, तुम्हाला चार्टवर दाखवतो मी, काय प्रॉब्लेम नाही. ओके. चार्टवर मी दाखवतो तुम्हाला, काय प्रॉब्लेम नाही. बीओएस समजलं सर्वांना? हो सर. हा कोणता ट्रेंड आहे तुमच्याकडं? अप ट्रेंड. आता डाऊन ट्रेंडचं फॉर्मेशन सांगा. लोअर हाय लोअर लो. लोअर हाय लोअर लो असं डाऊन ट्रेंड जातो. बरोबर आहे? हा 1 नंबरचा आणि हा 2 नंबरचा, हा लोअर लो. ह्याच्या खाली ज्यावेळेला मार्केट क्लोज व्हायला लागले, ही कॅन्डल ज्यावेळेला खालच्या बाजूला जाऊन क्लोज व्हायला, कॅन्डलचा कलर कोणता येणार आहे? रेड किंवा ब्लॅक, काय असेल ते. मग त्यावेळेला इथं काय तयार होणार आहे तुमच्याकडं? ब्रेक ऑफ स्ट्रक्चर तयार होणार आहे. समजलं? ब्रेक ऑफ स्ट्रक्चर सर्वांना समजलं? सर वरचे ड्रायव्हिंग दाखवा ना 1 मिनिट. हा सर. अप ट्रेंड मध्ये हायर आयच्या इथं ब्रेकआउट हे होतं BOS, आणि डाऊन ट्रेंड मध्ये लोअर लोच्या इथं होतं. कॅन्डल क्लोजिंग झाल्यावर तुम्हाला चार्टवर दाखवतो. इथेपर्यंत सर्वांचं क्लिअर आहे? हो सर. ओके, ठीक आहे. आता हा ट्रेंड कोणता आहे बघा? अप ट्रेंड आहे. अप ट्रेंडचा डाऊन ट्रेंड मध्ये कधी सुरुवात होणार आहे? जेव्हा करंट हायर लो ब्रेक होईल. वरून मार्केट आलं आणि इथे कॅन्डल त्याच्या खाली जाऊन क्लोज झाली, कॅन्डलचा कलर कोणता येणार आहे? रेड. करंट हायर लोच्या खाली मार्केट क्लोज झालं, काय झाला? चेंज ऑफ कॅरेक्टर. ट्रेंड चेंज झाला. मग ट्रेंड जर चेंज होत असेल तर तिथे काय होणार तयार तुमच्याकडं? CHOCH म्हणजे काय? ट्रेंड चेंज करणे किंवा रिव्हर्सल. चेंज ऑफ कॅरेक्टर. हा, चेंज ऑफ कॅरेक्टर. ट्रेंड चेंज करणाऱ्या मोमेंटला चेंज ऑफ कॅरेक्टर म्हणतात. ओके सर. ओके. ट्रेंड रिव्हर्स करणाऱ्या मोमेंटला, आणि ट्रेंड कंटिन्यू करणाऱ्या मोमेंटला काय म्हणतात? ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. BOS. म्हणजे BOS हा कंटिन्युएशन पॅटर्न आहे आणि चेंज ऑफ कॅरेक्टर हा रिव्हर्सल पॅटर्न आहे. समजलं? येस. आता हे अप ट्रेंडचं झालं. आता डाऊन ट्रेंडचं. डाऊन ट्रेंड मध्ये ट्रेंड कधी चेंज होणार आहे? करंट हायर लोअर हायला जेव्हा मार्केट ब्रेक करत. कॅन्डलचा कलर कोणता असणार आहे? ग्रीन. इथे काय तयार होणार? चेंज ऑफ कॅरेक्टर तयार होणार. ओके, समजलं इथेपर्यंत? हो सर. समज. ओके, ठीक आहे. आता आपण चार्टवर जाऊया.
स्क्रीन दिसते का बघा सर्वांना? हो सर. दिसते? ओके ठीक आहे. आता आपण 4 आवर्सच्या चार्टवर जाऊ. चार्ट सर्वांना दिसतो? येस. हा, लेटेस्टला जाऊ म्हणजे तुम्हाला समजेल सगळ्या गोष्टी. ओके सर. बघा इथं आता मगाशी तुम्ही काय बघितलं, करंट हायर हायच्या वरती जर कॅन्डल क्लोज झाली तर काय होणार आहे तुमच्याकडं? चेंज ऑफ कॅरेक्टर. इथं चेंज ऑफ कॅरेक्टर नाही होणार, लक्षात. इथं बीओएस होणार होतं बरोबर का? हायर हायच्या वरती तुम्ही बीओएस बघितलं ना मगाशी. हा, राईट हायर. मग इथं चेंज ऑफ कॅरेक्टर का झालं? नाही हे तुमचं आहे ना. बरोबर का? इथं चेंज ऑफ कॅरेक्टर का झालं सांगतो तुम्हाला. पहिल्यांदा इकडं हायर लो दिसतो का इकडचा पाठीमागचा? राईट. हा, हायर लोच्या खाली मार्केट क्लोज झालेलं. मग काय केलं मार्केटनं? कोणता ट्रेंड चालू केला? डाऊन ट्रेंड. डाऊन ट्रेंड. मग डाऊन ट्रेंड मधनं मार्केटनं हायर हायच्या वरच्या बाजूला जाऊन क्लोजिंग दिलं. मग कोणता ट्रेंड चालू झाला परत? अप ट्रेंड. अप ट्रेंड चालू झाला. मग अप ट्रेंड मध्ये आता परत इथे एक हायर हाय बनला तुमचा नवीन. येस. हा, या हायर हायच्या वरती क्लोजिंग मिळाली का? मिळाली. मग काय आला आता परत? ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. का? कारण की त्याच्या अलीकडे काय आहे? चेंज ऑफ कॅरेक्टर. चेंज ऑफ कॅरेक्टर. एक तर ह्याच्या अलीकडे बीओएस पाहिजे किंवा चेंज ऑफ कॅरेक्टर पाहिजे. त्याला पुढे काय होणार? बॉस. इथं अप ट्रेंड चालू झाला ना तुमचा, मग हे अप ट्रेंड काय करायला लागला? हे कंटिन्यू करायला लागला. ओके, समजलं? आता पुढे बघा. पुढं हायर हाय वरती तयार झालाय. येस. हा, त्या हायर हायच्या वरती मार्केट गेले का बघा? नाही गेलेला तो. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. आता खाली पाठीमागचं दाखवतो तुम्हाला. इथं बघा, इथं पाठीमागं काय आहे? इथं बीओएस. मग इथं बीओएस आहे तर इथं हायर आहे तोडल्यानंतर इथं काय तर होणार आहे? बीओएसच होणार ना. बीओएस सर. ब्रेक. बरोबर आहे. आता इथं बीओएस आहे तर इथं तोडल्यानंतर काय होणार आहे? बीओएस तयार होणार. बरोबर का? आता इथं बघा, इथला बीओएस वरती सरकलाय बघा. का सरकला ते पण दाखवतो तुम्हाला मी. इथला बीओएस वरती का सरकलाय सांगा मला. बघा इथं मार्किंग ह्या बरोबर हायच्या वरती आलेलं नाही, त्याच्यावरती गेलंय. बरोबर आहे. का गेलं तुम्हाला सांगतो. ही ग्रीन कलरची कॅन्डल बाहेर क्लोज झाली का बघा? नाही झाली. मग कॅन्डल क्लोजिंग महत्वाचं ना हायर हायच्या वरती. राईट. बरोबर का? पुढची कॅन्डल क्लोज झाली का? झाली सर. हा, म्हणून बीओएस कुठं झाला? वरती झाला बघा. समजलं? ओके. हा, आता इथं परत एकदा पुढे दाखवतो तुम्हाला. दुसरा चार्ट ओपन करतो, एकच मिनिट. हा, डाऊन ट्रेंडचं दाखवतो तुम्हाला पहिल्यांदा. हे बघा इथं प्रिव्हियस लोअर लो कुठं आहे? इथं आहे काय? हा सर. ह्याच्या खाली जर क्लोजिंग झालं असतं तर इथे काय मिळालं असतं तुम्हाला? बीओएस मिळालं असतं. बरोबर आहे? येस. पण ह्या ब्लॅक कॅन्डल क्लोज झालेत का बघा? नाही. म्हणून हा लोअर लो शिफ्ट कुठं होणार? इथं होणार. ह्याच्या खाली क्लोजिंग झाली तर काय मिळणार तुम्हाला? बीओएस. इथं पुढे जाऊन क्लोज झालं का? हो सर, झालं. आणि त्याच्यानंतर परत इथं बघा पुढं या लोअर लोच्या खाली मार्केट क्लोज झाले का बघा? नाही झाले सर. नाही झालेलं. मग तुमचा बीओएस कुठं सरकणार? इथं सरकणार. बरोबर आहे का? आता परत इथं ही पुढची ब्लॅक कलर कॅन्डल क्लोज झाले का बघा? नाही झाली. मग तुमचा हाय कुठं सरकणार? इथे सरकणार. राईट. बरोबर आहे. आता ही ब्लॅक पण त्याच्या बाहेर जाऊन क्लोज झाले का बघा? नाही झाली सर. नाही झाली. म्हणून हा बीओएस कुठं सरकणार? इथे सरकणार. आणि बीओएस कुठं झाला? इथं झाला. कळालं का तुम्हाला? येस सर. कॅन्डल जोपर्यंत क्लोजिंग येत नाही तोपर्यंत बीओएस होत नाही. आणि चेंज ऑफ कॅरेक्टरचं पण तसंच असतं, लक्षात घ्या. ओके. कळालं? येस. चेंज ऑफ कॅरेक्टर. हॅलो सर, एकदा सांगता बोललो परत आता डाऊन ट्रेंडचं. एकदा परत सांगू का? थोडं ठीक आहे. इथे बघा. हा, इथे बघा. स्क्रीन दिसते तुम्हाला प्रॉपर? हो सर. इथं पाठीमागे काय तयार झाला? इथे काय तयार झाला सांगा? लोअर लो. या लोअर लोच्या खाली कॅन्डल पुढची जर क्लोज झाली तर काय तयार होणार आहे तुमच्याकडं? बीओएस तयार होणार. बरोबर आहे. आता इथं बीओएस जर तयार व्हायचं असेल तर लोअर लोच्या खाली कॅन्डल क्लोज व्हायला पाहिजे. बरोबर आहे. ही ब्लॅक कलरची कॅन्डल क्लोज झाली का बघा त्याच्या खाली? नाही झालेली. बरोबर आहे. मग तिने एक लो मारला नवीन, म्हणून तुमचा बीओएस कुठं शिफ्ट होणार आहे? इथं शिफ्ट होणार आहे. आता ही ब्लॅक कॅन्डल त्याच्या खाली क्लोज झाली का बघा? झाली सर. झाली. म्हणून इथे काय झालं? बीओएस झाला. समजलं? येस. समजलं? आहे सर. हा, ओके ठीक आहे. आणखी एक दाखवतो तुम्हाला. क्लोजिंग क्लोजिंग मॅटर करते. क्लोजिंग मॅटर करते.
बघा इथं हा प्रिव्हियस लोअर लो दिसतोय. हो सर. ही जी ब्लॅक कलरची कॅन्डल ह्याच्या बाहेर जाऊन क्लोज झाले का? नाही. म्हणून त्या कॅन्डलच्या लोला काय झाला, तुमचा लो स्विफ्ट झाला आणि पुढची ब्लॅक कॅन्डल बाहेर जाऊन क्लोज झाली का बघा? झाली सर. झाली. म्हणून इथं काय झालं तुमच्याकडं? बीओएस झाला. काल परत पुढे बघा. आता इथं पुढं आता मार्केटनं काय केलं बघा, इथनं डायरेक्ट मार्केटनं लो न तोडता मार्केटनं काय तोडला? काय तोडला? काय मग हाय तोडल्यावर काय तयार झालं? चेंज ऑफ कॅरेक्टर. आणि चेंज ऑफ कॅरेक्टर नंतर ना मार्केटनं हाय न मारता मार्केटनं परत काय तयार केलं? परत मार्केटनं काय तोडला? चेंज ऑफ कॅरेक्टर. लो तोडला. मग परत चेंज ऑफ कॅरेक्टर झालं. परत मार्केटनं वरच्या बाजूला काय तोडला? परत हाय तोडला. परत काय झालं? चेंज ऑफ कॅरेक्टर. आता इथे 3 ठिकाणी चेंज ऑफ कॅरेक्टर का झालं तुम्हाला सांगतो. पहिला इथनं ज्यावेळेला मार्केट वरती गेलं, करंट लोअर हायच्या वरती, त्याला कोणता ट्रेंड चालू झाला? अप ट्रेंड चालू झाला. आणि परत मार्केट वरनं काय केलं, ह्या लोअर लोच्या खाली गेला. मग कोणता ट्रेंड चालू झाला? परत डाऊन ट्रेंड. परत मार्केटने काय केलं, हायर हायच्या वरती जाऊन क्लोजिंग केली. मग कोणता ट्रेंड चालू झाला? परत अप ट्रेंड झाला. बरोबर का? आणि अप ट्रेंड झाल्यानंतर मार्केट परत खाली आलेलं नाही बघा. मग इथं प्रिव्हियस हायर हायच्या वरच्या बाजूला क्लोजिंग दिल्या. मग इथे काय होणार तुमच्याकडं? ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. बरोबर आहे का? येस. आणि परत इथं हायर लोच्या खालच्या बाजूला क्लोजिंग मिळाले बघा तुम्हाला. इथे काय तर होणार? मग चेंज ऑफ कॅरेक्टर. समजलं? येस सर. ओके, ठीक आहे. आता तुम्हाला एक गोष्ट दाखवतो, सगळ्यात मजेशीर गोष्ट दाखवतो तुम्हाला. सर आजचं सेक्शन रेकॉर्डिंग नाही होते का? रेकॉर्डिंगला लावलंय, बाहेर असणार रेकॉर्डिंग आहे, बाहेरचं पण रेकॉर्डिंग आहे. 1 मिनिट मग विचारतो. रेकॉर्डिंग आहे, काय प्रॉब्लेम नाही. ओके. इथं सर रेकॉर्डिंग कुठं अपलोड करता तुम्ही? युट्यूबला अपलोड होते. अच्छा, युट्यूबला. बघा इथं या कंडिशन मध्ये इथे काय तयार झाले? चेंज ऑफ कॅरेक्टर तयार झाले. मग काय करणार? बाय करणार का सेल करणार? सेल करणार ना? येस सर. बरोबर. कुठनं सेल करणार? वरच्या ऑर्डर ब्लॉक किंवा फेअर व्हॅल्यू गॅप मधनं. मग हा ऑर्डर ब्लॉक मार्क केला तुम्ही. येस. या ऑर्डर ब्लॉक मधनं तुम्ही सेल करणार आहे. बरोबर का? बरोबर आहे. मग तुमचा ट्रेड कसा लागणार? असा लागणार. ह्या ऑर्डर ब्लॉकच्या इथं आणि स्टॉप लॉस याच्या वरती. ओके. राईट सर. आणि टार्गेट काय? खाली. बरोबर आहे का? हो सर. एंट्री आली आत? आली सर. स्टॉप लॉस गेला? येस सर, गेला. का गेला? कळालं? कॅरेक्टर चेंज झालं सर. कॅरेक्टर चेंज झालं कारण स्टॉप लॉस गेलं की पैसे गेले नाही का तुमचे? हा, पैसे गेले सर. हा, मग पैसे घालवायचे असतात का? नाही घालवायचे. बरोबर काय? बरोबर आहे. येस सर. आता हा ट्रेड तुम्ही सेलचा विचार केला. कशामुळे सेलचा विचार केला? चेंज ऑफ कॅरेक्टर मुळे. बरोबर आहे काय? कुठल्या टाइम फ्रेमवर आहे? 4 आवर. 4 आवर. डेलीवर गेलो. ट्रेंड कोणता आहे बघा? अप ट्रेंड आहे. सेल करायचा असतो का? नसतो सर. असतो? नसतो. खाली काय मार्क केलाय? पाठीमागचा काय मार्क केलाय? फेअर व्हॅल्यू गॅप. मार्केट खाली येईल का तिथनं? नाही. मग कुठली एंट्री घेतली पाहिजे? इथं बायची घेतली पाहिजे. बरोबर का? परत 4 आवरला गेलो. आणि परत 4 आवरला गेल्यानंतर ना इथं ही कॅन्डल दिसते का पाठीमागची? या कॅन्डलचा लो खाऊन आतमध्ये क्लोज झाली का ही ग्रीन कॅन्डल? झाली सर. पुढच्या कॅन्डल कुठल्या येणार आहेत? सगळ्या ग्रीन. एंट्री मिळाली तुम्हाला तिथं? येस सर. आल्या का पुढच्या सगळ्या ग्रीन? येस सर. कळलं का काय लॉजिक वर ट्रेड करायचं असतं ते? फक्त चेंज ऑफ कॅरेक्टर बघून चालत नाही. अनेकदा सांगा. बरोबर. हॅलो. बघा इथं 4 तासाला इथं चेंज ऑफ कॅरेक्टर दिसलंय. बघा परत सांगतोय, इथं काय दिसायला लागलंय? चेंज ऑफ कॅरेक्टर. बरोबर का? मग चेंज ऑफ कॅरेक्टर दिसल्यानंतर तुम्ही काय केलं? ऑर्डर ब्लॉक मार्क करून सेल करण्याचा प्रयत्न केलाय. बरोबर का? येस सर. फक्त 4 आवरचाच विचार करताय तुम्ही. बरोबर आहे? येस. ओके, ठीक आहे. आता पुढे जाऊ. सर, हा, जर ते चार्ट ओपन करायचं सांगतो. ओके. हा, केला. तुम्ही आता ते खाली मार्क केला बघा, ते लोअर लो खाली दिसतं का ते पांढरे कॅन? हा, त्याच्या आतमध्ये ब्लॅक कॅन्डल आहे बघा. हा, इकडे बरोबर. इकडे त्या पांढऱ्या आता तुम्ही मार्क केला बघा, ते मार्क ग्रीन कॅन्डल लागून ती त्याला लागून ती समजा जर रेड कॅन्डल तयार झाली पण त्या खाली क्लोज नाही झालं तर
त्याच्या खाली क्लोज नाही झाली तर आता ह्यो बायस कुठला आहे? तुम्हाला बायसच्या 2 कंडिशन दिल्यात मी. हा ह्या बायस ह्या पहिल्या कॅन्डलच्या वरती, पहिल्या कॅन्डलची सिक्युरिटी हिनं संपवली. आता तुम्ही की नाही इकडची काय बघा इथं दाखवतो तुम्हाला. बघा तुम्हाला काय म्हणायचं आहे की ही मागच्या कॅन्डलच्या ही खाली गेली, बरोबर आहे का? हा हा ही खाली गेली नसती तर असं तुम्हाला म्हणायचं आहे. नाही ह्या खाली क्लोज नाही दिली. रेडच कॅन्डल सॉरी काळीच कॅन्डल ब्लॅक कॅन्डल तयार झाली पण खाली क्लोज नाही दिली तर खाली क्लोज नाही दिली तर ब्लॅक कॅन्डल ना. सर याचं म्हणणं काय आहे बघा, जे ती कॅन्डल वरच क्लोज झाली, खाली बनवली वर क्लोज झाली, पण त्या ठिकाणी रेड कॅन्डल बनली तर हा इथं रेड बनवून दे की, रेड बनली तर पुढच्या ग्रीनच होणार. हा तुम्हाला विचारत होतो तुम्हाला. रेड बनला तर पुढच्या ग्रीन होणार, पण पाठीमागचा जो लो आहे त्याच्या आतमध्येच क्लोजिंग दिली पाहिजे, लक्षात घ्या. हे तुम्हाला विचारलं मी. हा ते दाखवतो थांबा तुम्हाला. तुम्ही जे प्रश्न म्हणता ना तो दाखवतो मी, थांबा 1 मिनिट. म्हणजे त्या कॅन्डलचा कलर मॅटर करतोय असं तुम्हाला म्हणायचं आहे. 1 मिनिट थांबा दाखवतो. तुम्ही म्हणलेली गोष्ट दाखवतो 1 मिनिट. बघा इथं ह्या ग्रीन कॅन्डलचा इनर लो खाऊन कुठं क्लोज झाली? क्लोज झाली. तुम्हाला म्हणायचं होतं इथली कॅन्डल ब्लॅक असेल तर ही कंडिशन ना तुमची. बरोबर आहे. पुढच्या ग्रीनच होणार, लक्षात घ्या. पण त्याचा बायस आणि नॅरेटिव्ह तुम्हाला चेक करायला लागतो. हे बायस नॅरेटिव्ह लय महत्वाचं असतं मार्केटमध्ये. हा कळलं ते सर तुम्ही शिकवणार? हा ते पुढे आहे. सगळ्या गोष्टी पुढे मिळणार तुम्हाला, लगेच काय मिळणार नाही. सगळं जॉईन करायला पाहिजे तुम्हाला. तेव्हा इथं चेंज ऑफ कॅरेक्टर झालं, मग काय करणार आहे? सेल करणार काय? सेल करून चालते काय चेंज ऑफ कॅरेक्टरला? नाही तुम्ही आता म्हणाला, मग असे का सेल म्हणला? कारण सर त्या ठिकाणी मला ऑर्डर ब्लॉक दिसू लागला म्हणून. हा ऑर्डर ब्लॉक दिसू लागला, तसं नसतं, लक्षात घ्या. बघा इथं मार्केट फक्त कशावर चालते? बायस आणि नॅरेटिव्ह वर चालते मार्केट, लक्षात घ्या. ओके. रेक्टेंगल बघा ना मार्केट. आता हे तुम्ही म्हणणार ह्याचा वापर कधी केलाय काय? ह्याचा वापर कधी मार्केटमध्ये केलाय काय? नाही सर, केला नाही पण केला नाही. बरं ठीक आहे. दिसते ड्रॉइंग सर्वांना? येस सर. दिसते का ड्रॉइंग सर्वांना? आता ह्या ड्रॉइंग मध्ये सर्वात मोठा एक त्रिकोण दिसते का? सर्वात मोठा हा बाहेरच्या बाजूला, आणि त्याच्या आतमध्ये सगळे त्रिकोण आहेत, बरोबर आहे का? छोटे छोटे हा छोटे छोटे सगळे त्रिकोण बाजूला काढून मी इकडे ठेवलेत बाजूला, आणि परत तुम्हाला त्रिकोण काय करायचं त्याच्या आतमध्ये लावायचं. हे तुमच्यासाठी कोड आहे, बरोबर? हे जर कोड सुटत असेल तर तुमचं ट्रेडिंगचं कोड सुटणार आहे, बरोबर आहे का? सांगू का सर? हा मग पहिला त्रिकोण कोणता लावणार? मोठा टाइम फ्रेम म्हणजे मोठा त्रिकोण लावणार, म्हणजे हा 1 नंबरला लावणार, बरोबर आहे का? येस. आणि 2 नंबरला तो दुसरा छोटा याच्यात. ते 3 नाही सर, ते 3 मोठे मोठे, हे मोठे 3, बरोबर आहे का? राईट. आणि त्याच्यानंतर हे लावणार, बरोबर आहे का? असं लावलं तरच हे कोड सुटणार आहे, बरोबर. मग ह्याचा आणि ट्रेडिंगचा काय संबंध आहे? काय आहे सर? कशातून आहे? टाइम फ्रेम लोअर टाइम फ्रेम, हायर टाइम फ्रेम लोअर टाइम फ्रेम, बरोबर आहे का? हे कोड असा असते बघा. हा पहिला त्रिकोण लावला, मग हा लावला, मग हा लावला, मग हा लावला, आणि मग हा लावला, मग हे सगळं लावल्यानंतर तुमचं पझल पूर्ण झालं, बरोबर काय? बरोबर. तसंच इथं ज्यावेळेला तुम्ही इथं चेंज ऑफ कॅरेक्टर बघून पहिल्यांदा तुम्ही म्हणला इथनं सेल घ्यायचा, त्यावेळेला तुम्ही मोठ्या टाइम फ्रेमचा विचार केला होता का? नाही. मग तिथं त्रिकोण पहिला मोठा लावणार का म्हटला? बरोबर आहे का? समजलं काय मला काय म्हणायचं? त्रिकोण तिथं जर पहिल्यांदा मोठा लावायचा असेल तर इथं पण लावायला पाहिजे ना, बरोबर. हा मग इथे मी मोठा त्रिकोण लावला, कुठला लावला? विकलीचा लावला. मार्केटची दिशा कुठली आहे? अप ट्रेंड आहे. मग मार्केट खाली येईल का कधी? नाही. बरोबर आहे काय? ट्रेड चुकणार का माझा? नाही सर. बरोबर. मार्केट कशातनं गेले? राईट, बरोबर. फेअर व्हॅल्यू गॅप गेले का? फेअर व्हॅल्यू गॅप मधनं. समजलं का? येस. समजलं मला काय म्हणायचं ते? हो सर. मग तो जो चेंज ऑफ कॅरेक्टर झाला, तिथे चेंज ऑफ कॅरेक्टर झाला म्हणून तुम्ही फसला ना? हो सर, बरोबर आहे का? चेंज ऑफ कॅरेक्टर झाला म्हणून तुम्ही फसला, पण हा जो चेंज ऑफ कॅरेक्टर जो झालाय त्याला काय म्हणायचं? फेक चेंज ऑफ कॅरेक्टर म्हणायचं असतं त्याला. कळालं का तुम्हाला? ओके सर. कारण की हायर टाइम फ्रेमच्या पीओआय मध्ये ज्यावेळेला मार्केट येते त्यावेळेला मार्केटला काय बदलायचं असतो? बायस बदलायचा असतो, बरोबर.
आणि मार्केटला वरती जायचं असतं आणि तुम्ही त्यावेळेला इथे चेंज ऑफ कॅरेक्टर झाला पण तुम्ही फसलाय, कारण की तुम्हाला टाइम फ्रेम अनालिसिस येत नाही. हो सर. बरोबर आहे का? हे Yes. करायचं नाही, लक्षात घ्या. कळलं का? इथे एंट्री घेतल्यानंतर केवढा चांगला प्रॉफिट दिलाय, लॉस का करणार आहे तुम्ही? बरोबर आहे. लॉस का करणार आहे? हे काय कमी आहेत काय? Yes, sir. बरोबर आहे काय? आणि युट्यूबला CRT म्हणून आपल्या चॅनलला एक स्ट्रॅटेजी आहे. ती स्ट्रॅटेजी आहे बघा इथं. ही कॅन्डल दिसते काय? हा सर. या कॅन्डलच्या लोला ट्रेड घेतला, लोला. या कॅन्डलच्या लोला ट्रेड घेतला CRTचा. अरे बापरे. या कॅन्डलच्या लोला, आणि वरती पण नाही, तुम्हाला दाखवतो. 4 आवरला आहे की आपण? येस सर. 4 आवरला आपण. या कॅन्डलच्या लोला ट्रेड घेणार आहे आपण, लक्षात घ्या बघा इथं. आणि या 4 आवरवरनं 15 मिनिटाला गेलो मी. 15 मिनिटाला गेलो, एकच मिनिटात. हा, इथं ट्रेड आहे बघा इथं. हे टाइम फ्रेमचं जे अनालिसिस आहे त्याच्यावरच सगळा मार्केटचा काय गेम आहे, लक्षात घ्या. ओके. तिथंच तुम्हाला मार्केट जगू देणार आहे, आता मार्केट तुम्हाला जगू देत नाही, लक्षात घ्या. बरोबर आहे. बघा इथनं एकच मिनिट, टाइम फ्रेमला जाते का बघतो. गेले सर. एकच मिनिट थांबा, ते दिसत नाही का एकदा? हा. गेले बघा. बघा, ही ग्रीन कॅन्डल वरती क्लोज झाली का? झाली सर. झाली. त्यावेळेला ही ब्लॅक कॅन्डल आहे, ती ऑर्डर ब्लॉक आली. ही ब्लॅक कॅन्डल दिसते का? ब्लॅक कॅन्डल. ओके सर. इथे एंट्री पडली. कुठली एंट्री पडली? बायची एंट्री पडली. आणि स्टॉप लॉस कुठाला? इथं आला. ओके. बघा, एंट्री इथं पडल्या येलो लाईन, आणि स्टॉप लॉस इथं पडलाय येलो लाईन. ओके, बाकीचं सगळं काढतो. आणि तुम्हाला मी काय म्हणलो, त्या कॅन्डलच्या कुठं ट्रेड घेणार म्हणलो मी? बॉटमला. बॉटमला. बघा कुठं ट्रेड घेतलाय. हो सर. येते का ट्रेड घेता? कुठे ट्रेड घेतला? इथं. स्टॉप लॉस काय? काहीच नाही ते तेवढं, तसं म्हणायला गेलं तर. त्या स्टॉप लॉसच्या हेनं जर तुम्ही मार्केट जर बघितलं, प्रॉफिट किती झालाय बघा जरा पुढं. बरोबर आहे सर. बरोबर आहे का? Yes. हे अशा पद्धतीने मार्केट टोटल अल्गोरिदम आहे, लक्षात द्या. कमीत कमी 1:20चं टार्गेट आहे. एकदा ट्रेड प्रॉफिट मध्ये गेल्यावर कशाला काय लागते तुम्हाला? यस, बरोबर आहे. स्टॉप लॉस फक्त बाईंग लेवल आणून ठेवायचा. कळलं का? यस. हे लॉजिक आहे, लक्षात घ्या. समजलं इथेपर्यंत? आणि तुम्हाला जे शिकवलेलं आता मी मगाशी शिकवलेलं, पुढच्या कॅन्डलचा कलर. हो सर. पुढच्या कॅन्डलचा कलरचाच प्रिडिक्शन आहे ना इथं. यस. कुठला बायस आहे हा? कुठला बायस आहे? लो स्वीप आपलं काय? लो स्वीप आहे. बरोबर आहे का? टोटल बायस किती सांगितले तुम्हाला मी? 4. मग त्यात हाय स्वीप आणि लो स्वीप जो आहे तो त्याला काय म्हणतात? रिव्हर्सल बायस म्हणतात. रिव्हर्सल बायस. आणि या हायच्या वरती ही कॅन्डल क्लोज झाल्यानंतर जो बायस तयार होतोय त्याला काय म्हणतात? कंटिन्युएशन. कळलं? हो सर. इथपर्यंत सगळं समजलं आजचं शिकवलेलं? यस. कुणाला काय अडचण नाही सांगा जरा मला. हो सर. अडचण सांगा जरा मला. अडचण कुणालाही सांगा आता मला. कुणाला काय समजलं नाही? एकदम क्लिअर झालं आहे. युट्यूबचं चॅनल आमचं आहे इथं बघा. युट्यूबला जाऊन सर्च करा. युट्यूबचं चॅनल आहे आमच्या इकडे. दाखवत थांबा एक मिनिट तुम्हाला. युट्यूबच्या चॅनलला व्हिडिओ येतात. पाठीमागचे 2-3 सेशन जे झाले ते पडलेत तिथं, तुम्ही बघू शकताय. काय समोर आहे, दिसतं का? हो सर. आजचा व्हिडिओ कधी पडणार सर? आजचा व्हिडिओ सकाळपर्यंत पडेल. ओके सर. ओके, थँक्यू सर. इथं आता हे 2-3 दिवसाचे लेक्चर आहेत बघा इथं. 1 मंथ अगो नाही, 3 days अगो, 2 days अगो. राईट. एकच मिनिट. व्हिडिओ मध्ये लाईव्ह येता का? लाईव्ह मध्ये नाही, आपण डायरेक्ट कलाकार बनवतोय. ओके. नवीन कलाकार बनवतोय बघा इथं. 4 days अगो नवीन कलाकार. 4 days अगो, 3 days अगो आणि 2 days अगो. आणि आजची व्हिडिओ पडल्यानंतर 1 day अगो. हो सर. हा 3चा जो आहे ते CRT.
हा बघा इथं हा CRT बघा, जो प्ले केलेला ट्रेड दिसतो का तुम्हाला, हा ट्रेड आहे बघा तो. हो सर. यामध्ये सांगितले, पण बाकीच्या सगळ्या गोष्टी पहिल्यांदा तुम्हाला समजायला लागतात. ओके, हो सर. समजलं? चॅनलची लिंक टाकू का इकडे? नाही सर, घेतलेच सर. हा ग्रुपमध्ये टाकल्यात बघा तुमच्या युट्यूबच्या हे व्हॉट्सअपच्या, तिकडे तुम्ही जॉईन करू शकता. चालते, ठीक आहे. आणि कुणाला काय अडचण आजच्या लेक्चर मध्ये? सर व्हॉट्सअप ग्रुप लिंक कुठून जॉईन करू? व्हॉट्सअप ग्रुप पण आहे. व्हॉट्सअप ग्रुपला तिकडे तुम्ही जिथनं जॉईन झाला तो व्हॉट्सअप ग्रुपमध्ये लिंक आले असणार आहे बघा. टाइम हा फ्रॅक्टल आहे, बरोबर आहे का? म्हणून मार्केटला फ्रॅक्टल प्रमाणे वापरलेलं महत्वाचं असतं. टाइम फ्रेम नाही, हे 15-15 मिनिटाच्या ज्या 4 कॅन्डल असतात, 1 आवरची कॅन्डल कशी तयार होते हे दाखवलंय. पण इथे कसं आहे, खालच्या टाइम फ्रेमवरनं वरती जायचं नाही, वरच्या टाइम फ्रेमवरनं खाली जायचं तुम्हाला. ओके सर. हे लॉजिक आहे, लक्षात घ्या. समजलं? हो सर. समजलं इथेपर्यंत सर्वांना? हो. काय अडचण आहे सांगा. हो सर, समजलं. हॅलो हॅलो, हा बोला सर. तुम्ही ते बायस आणि नॅरेटिव्ह म्हणता, त्यामध्ये हे बायस जे बोलले ते हे 4 प्रकार आहेत का त्याच्यातले? हे 4 प्रकार आहेत, पण ह्यांना पण जरासं वरच्या माइंडसेटनं बघायला लागतंय. सर आता आपल्याला डेली ट्रेडिंग करायची आहे, तर मग कोणत्या टाइम फ्रेम पासून बघितलं पाहिजे? डेली ट्रेडिंग करून कोणत्या टाइम फ्रेम पण बसून नाही. तुम्ही मला सांगा, मगाशी जो तुम्हाला त्रिकोण दाखवला, हा सर, त्रिकोण दाखवला, त्यात पहिला त्रिकोण कोणता लावला? मोठा. मग मोठा त्रिकोणच जर मॅच झाला नाही तर मग डेली ट्रेड करून चालणार आहे तुम्हाला? नाही सर. मग पहिला कुठला मॅच करायचा आहे? मोठा वीकली. हा मोठा मॅच करा. मोठा मॅच म्हणजे कोणता मॅच करणार आहे? मंथली करणार आहे, मग त्याच्यानंतर वीकली करणार आहे, नंतर त्याच्यानंतर डेली करणार आहे, त्याच्यानंतर 4 आवर, आणि 4 आवर ज्यावेळेला मॅच होईल त्यानंतर 1 आवरला रोज ट्रेड मिळतील ना तुम्हाला. बरोबर आहे सर. बरोबर आहे काय? मग पहिल्यांदा कुठला स्टडी केला पाहिजे? मंथलीचा स्टडी केला पाहिजे, लक्षात घ्या. पहिल्यांदा मार्केट हे फ्रॅक्टल आहे, बरोबर ना? येस सर. आलं का तुम्हाला? हो सर. अनालिसिस करून तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवतो सर. ओके, ठीक आहे. अडचण कुणाला काय सांगा जरा मला. अडचण कुणाला काय आहे का सांगा आजच्या लेक्चर मध्ये. तर मला असं विचारत होतं, बायस आणि नॅरेटिव्ह तुम्ही म्हटले ना, हा, तर ते बायस मध्ये हे 4 प्रकार, पण याच्यामध्ये पण अजून खूप प्रकार आहेत का? ह्याच्यामध्ये प्रकार नाही आहेत. ह्याला अनालिसिस कसं करायचं, ह्याचा जो हे आहे स्किल आहे, ते शिकायला वेळ लागतो. हेच प्रकार आहेत, पण हे अनालिसिस कसं करायचं ह्याचा जो शिकायला टाइम लागतो. म्हणजे थोडक्यात कसं, तुम्हाला जर डॉक्टर बनायचं असणार, डॉक्टर बनायचं ना तुम्हाला, मग तुम्ही युट्यूबला बघून डॉक्टर होणार आहे? नाही, प्रॅक्टिस प्रॅक्टिस आणि लर्निंग व्यवस्थित पाहिजे तुमच्याकडे, बरोबर आहे? स्टडी आणि स्टडी हे महत्वाचं तुमच्याकडे, लक्षात घ्या. बरोबर ना? आणि ते कधी फ्री मिळत नाही, लक्षात घ्या. नाही सर, मी तुमचे 6-7 बेसिक लेक्चर केले पहिले. आता ऍडव्हान्स लावायचा विचार चाललाय माझा, कारण ऑलरेडी माझे आतापर्यंत 5 ते 6 क्लास झालेत. त्याच्यामुळे मी आधी म्हटलं बघू अजून, मी त्याच्यामुळे 5-6 बेसिक लेक्चर केले तुमच्या आधी. आधी विचारून आपलं बेसिक जरी तुम्ही केलं तरी तुमच्या ट्रेडिंग मध्ये फरक पडतोय, कारण की बेसिक मध्ये एवढ्या चांगल्या गोष्टी दिल्यात मी तुम्हाला. तुमचं बेसिक म्हणजे आम्ही ऍडव्हान्स मध्ये शिकलोय. आता तुम्ही जे बेसिक शिकवतोय ना, हा, मी जे बेसिक शिकवतोय तुम्ही ऍडव्हान्स मध्ये शिकला, आणि ते पण क्लास असं पण नाही 50,000 60,000 हजार रुपयाचे क्लास असतील. प्रॉफिटेबल नाही झालो, कारण त्याचं कारण काय आहे, छोट्या टाइम फ्रेम मध्ये गेलं आतापर्यंत. आणि मेंटॉर आपण म्हणतो ना, या गोष्टीमध्ये मेंटॉर खूप महत्त्वाचं. कारण विषय असा आहे, तुम्हाला जर योग्य मार्गदर्शन नाही भेटलं ना, तर तुम्ही लॉस मध्ये जाणार. होय, 100%. सर, एक क्वेश्चन होता माझा. एकच मिनिट. जेव्हा आपला लोअर लो तयार होतो, ट्रेंड आउट ट्रेंड मध्ये असतो, जेव्हा लोअर लो तयार होतो तेव्हा 2 रेड कॅन्डल पाठोपाठ बनणं शक्य आहे का? म्हणजे बनलंच पाहिजे का? जेव्हा लोअर लो तयार होतो त्यावेळेला नाही, म्हणजे जेव्हा आपला हायर हाय तयार होतो, खालून मार्केट वर जातो, इम्पल्स आल्याच्या नंतर त्याच्यामध्ये थोडं करेक्शन येतं, त्या करेक्शन मध्ये 2 पाठोपाठ रेड कॅन्डल बनलं पाहिजे का? नाही. तुम्ही कुठलं नॉलेज आहे तुम्ही बघताय? म्हणजे आहे असंच ऐकलेलं युट्यूब. नाही, तसं नाही, लक्षात घ्या. तसं नाही. ते 2 नाही, करेक्शन कसं पकडायचं असतं ते त्याचं एक वेगळं स्किल असते. ओके.
आता हे गोल्ड बघा, हे गोल्ड दिसते का? गोल्ड काय प्राइस आहे गोल्डची? आता 3,371 म्हणजे 3372 आहे, बरोबर आहे का? राईट. 3372 आहे आणि मार्केट काय करायला लागली इथं? आता ह्यो हाय दिसतोय तुम्हाला? हो सर. हाय दिसतोय. हा, आता इथनं अंदाज बघा, फक्त इथनं अंदाज. आज किती तारीख आहे? आज 2 जून. 2 जून बरोबर का? हो सर. आणि आज सोमवार आहे, बरोबर? पुढच्या बुधवारपर्यंत मार्केट इथं जाते बघा 3500 ला. अरे अच्छा. बघा आता पुढच्या बुधवारपर्यंत. ओके सर. कारण की काय होणार, इथं स्ट्रक्चर कसं तयार करणार ते पण दाखवतो. इथनं याच्या पुढची जी कॅन्डल आहे ती अशी ग्रीन होणार. हो सर. ग्रीन होणार आणि ही ग्रीन झाली तर ह्याच्यानंतरची पुढची पण ग्रीन होणार. म्हणजे टोटल इथनं साधारण 4 कॅन्डल ग्रीन होणार आहेत. 4 कॅन्डल. ओके सर. इथनं टोटली गोल्ड बुलिश आहे, लक्षात घ्या. टोटली गोल्ड बुलिश. येस. हा, पण डायरेक्ट एंट्री घेण्यात काही अर्थ नाही आहे. बरोबर. एंट्र्या बॉटमला आहेत. त्या एंट्र्या तुम्हाला मगाशी मी दाखवल्या. इथली एक एंट्री दाखवल्या, इथली एक एंट्री दाखवल्या. बरोबर. हा, म्हणजे ते असंच रील्स वगैरे बघितले नाही, कसं असतं हे अनालिसिस वगैरे लय महत्वाचं असतं. मार्केट कुठं जाणार हे जर तुम्हाला समजत असेल तर भरपूर महत्वाचं आहे, लक्षात घ्या. कळलं? म्हणजे फेवरेट लो, आता जेव्हा हायर हाय बनतो आपलं इम्पल्स जेव्हा तयार होतो, तेव्हा तो इम्पल्स जिथून खाली येतो करेक्शन होतं. ते करेक्शन जेव्हा इम्पल्स मध्ये बदलतं तेव्हा हा मागचा हायर हाय तयार होतो ना. होय. बघा तुम्ही जे म्हणताय की नाही 2 कॅन्डलला, हा 2 कॅन्डल आहेत, बरोबर आहे? हा, येस सर. ह्या 2 कॅन्डल, मग ह्या 2 कॅन्डलच्या खाली लोअर लो का बनला नाही? ह्या 2 कॅन्डलच्या खाली का बनला नाही? इथंच का बनला? बरोबर ना? हे मार्केट मेकर आहे, लक्षात घ्या. इथं का बनला नाही ते पण तुम्हाला मी शिकवणार आहे. इथं हे पुढे शिकवणार आहे. शेवटची 2 लेक्चर असतील, त्या लेक्चर मध्ये हे जे स्ट्रक्चर मॅपिंग आहे ना, हे इथं पण हायर हाय आलं असतं ना. बरोबर. इथं हायर लो आला असतं, मग का आलेलं नाही? कारण की सगळ्यात जास्त जी लिक्विडिटी पडली आहे ती कुठं पडल्या? या लोच्या खाली पडल्या. हो सर. आणि ती लिक्विडिटी खाल्ल्यानंतर मार्केट वरती गेले का? येस. मग हे जे स्ट्रक्चर मॅपिंग आहे ह्याला काय म्हणतात? मार्केट मेकर. मार्केट मेकर. कळलं? येस सर. हे स्ट्रक्चर कसं मॅपिंग करायचं हे पण तुम्हाला मी दाखवणार आहे. ओके, समजलं सर्वांना? लेक्चर मध्ये काय अडचण आहे का सांगा मला? दीपक सर, अडचण काय आहे? काय गोष्टी समजायला लागल्यात काय? नाही सर, एकदम प्रॉपर समजायला लागल्यात. आणि मला वाटतं एवढ्या मोठ्या गोष्टी एवढ्या सोप्या पद्धतीने मला तर वाटते कोण मला शिकवू शकते. एकदम मस्त सर, मला समजायला लागलंय आता, काही प्रॉब्लेम नाही. ओके, ठीक आहे, चालतंय. प्रॅक्टिस करा, मला चॅट वगैरे पाठवा. हो सर, पाठवतो. हा, चालतंय, ठीक आहे. बाकी कुणाला काय? विकी सर. काय सर, नवीन शब्द आहेत, थोडं जरा डोक्यावरून जाते. करा सर, प्रॅक्टिस करून कव्हर करा. काय नाही, काय अडचण आली विचारा. डोक्यावर न जाऊन दे, काय फरक पडत नाही, लक्षात घ्या. ट्रेडर बनायचं आहे ना तुम्हाला? ट्रेडर बनवणार, प्रॉफिटेबल बनवणार, लक्षात घ्या. काय पण होऊ दे, तुम्ही फक्त 100% द्या. नाही सर, तेवढं आहे, द्यायचा प्रयत्न करतो. बघतो सर तरी. ओके, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. हा सर, माझं पण आज पहिलं लेक्चर आहे, तर 10% तरी समजलं. ओके, ठीक आहे. पहिली जरा तुम्ही अटेंड करायला पाहिजे. पहिली 5-6 लेक्चर पडल्यात युट्यूबला, चेक करून बघा, समजतील तुम्हाला. ओके सर. कसं आहे, मधनच जॉईन करून चालत नाही, कारण की भरपूर काही गोष्टी हे होतात. हो, बरोबर आहे सर. बरोबर ना? हो, बरोबर सर. ओके, धीरज सर बोला, तुमचा काय प्रश्न आहे? धीरज सर बोला, तुमचा काय प्रश्न आहे? ERL टू IRL मॉडेल शिकायचं आहे का तुम्हाला? ते ऍडव्हान्स मध्ये शिकवतोय, आता लगेच शिकवणार नाही. सगळंच कसं एकदम खाऊन चालणार आहे? हॅलो, आणि कोणाला काय अडचण आहे? नाही सर, अडचण वगैरे काही नाही. जेवढा फीडबॅक होता तेवढा शेअर केलेला आहे. हा, ओके, ठीक आहे. व्हॉट्सअपला लिंक पाठवली आहे, प्रवीण पटेल सर लिंक पाठवलेलं आहे. रितिका मॅडम, आवाज येतोय?
हॅलो हॅलो हॅलो, एकच मिनिट थांबा. हॅलो, ऋतिका मॅडम, आवाज येतोय? तुमचा आवाज येत नाही. ओके, ठीक आहे. काहीतरी प्रॉब्लेम असेल, चॅटबॉक्स मध्ये हे करा. हॅलो, हा, बोला. हे काय सगळं ऍडव्हान्स आहे हो, हे सगळं ऍडव्हान्स आहे. हे बाहेरच्या देशातलं सगळं ऍडव्हान्स आहे. ऍडव्हान्स मध्ये का? हा, ह्या सगळ्या गोष्टी ऍडव्हान्स आहेत बाहेरच्या. कॅन्डलस्टिक पॅटर्न, सपोर्ट, रेजिस्टन्स, या असलं का मार्केटला चालत नाही. लक्षात घ्या. मुव्हिंग एव्हरेज बिव्हरेज, बरोबर आहे का? सर, मला हे 1 वर्ष शिकलो मी, पण त्याचा काही फायदा झालेला नाही सपोर्टचा आणि डिमांड झोनचा नाही. म्हणजे सपोर्ट तुम्हीच नव्हे, इथे किती जण आहेत? हे 35 जण आहेत. 35 जण आता मला तर वाटते नवीन त्यांनी क्लासेस केला, त्यांनी 15,000 20,000 हजार त्या क्लासला दिलेत, बेसिकला. मी जे शिकवतोय त्याला. मला जर एकानं 25,000 मागितले होते सपोर्ट रजिस्ट्रेशनसाठी, पण मी क्लास, आणि मी तेव्हा सर नवीन होतो, त्यामुळे मी पैसे दिले नाही. मला विश्वासच नव्हता. कसं आहे, मार्केटला बघण्याचा दृष्टिकोन तुमचा जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत तुम्ही हे करू शकत नाही. लक्षात घ्या. चांगल्या गोष्टी शिका तुम्ही. जेवढं चांगलं मिळतील तेवढं चांगलं बघा. कारण की तुम्ही म्हणता ना, मी कोर्स किती केलेत माहिती आहे तुम्हाला? मी भरपूर कोर्स केलेत, आणि भरपूर कोर्स मध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी मी चांगल्या द्यायला लागलोय. हो सर, चांगल्या गोष्टी द्यायला लागलो. लक्षात घ्या. फक्त जरा बघा, तिथं आता तुम्हाला मी पुढच्या कॅन्डलचं प्रेडिक्शन वगैरे सांगितलंय, पण त्याच्यासाठी आणखी काय काय कंडिशन असणार, त्या तिथं मॅच झाल्याशिवाय 100% होत नाही. लक्षात घ्या. बरोबर. तुम्हाला मी एक रेफरन्स व्ह्यूला दाखवलंय तिकडं, पण मार्केटला कसं बघायचं असतं, मार्केट कुठं जाऊ शकतं, आणि मार्केटचा व्ह्यू कसा क्लिअर करायचा असतो, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मॅनेज करता आल्या पाहिजेत. आणि त्या ज्या वेळेला करायला शिकणार त्यावेळेला तुम्ही प्रॉफिटेबल होता मार्केटमध्ये. लक्षात घ्या. बरोबर आहे काय? मार्केटमध्ये तुमचा सेटअप जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्ही थांबलं पाहिजे. जोपर्यंत तुमचा सेटअप होत नाही तोपर्यंत थांबलं पाहिजे. आता गोल्डची जर तुम्हाला इथे एंट्री जर पाहिजे असेल तर साधारण या लेवलला एंट्री येईल बघा तुमचे. 3355 ला जर मार्केट आलं तर तिकडून बाईंग साईडला मार्केट परत जाऊ शकतं. तिथे कन्फर्मेशन घ्या, तिकडून बाईंग करा 3355 खाली गोल्डला. बाकी आणखी लेक्चर मध्ये आजच्या काय प्रॉब्लेम कोणाला? हॅलो सर, काही प्रॉब्लेम नाही. ओके, ठीक आहे, चालतं. ठीक आहे, मग उद्याच्या लेक्चरला भेटू आपण. हो सर, चालतं. ठीक आहे, सर्वांना गुड नाईट. उद्याच्या लेक्चरला भेटू. हो सर, गुड नाईट. उद्याच्या लेक्चरला भेटू आपण. ओके सर, गुड नाईट सर. ठीक आहे.